कल्पनेत अनेक नावं असू शकतात आणि कल्पनेतली असलेली नावे यानुसार वेगवेगळ्या प्रकारे त्यांचे गुणधर्म सुद्धा वेगवेगळे सांगता येऊ शकतात. आता पहा, मराठीत नामाचे मुख्य 3 प्रकार पडतात. मराठीत नामाचे मुख्य 3 प्रकार पडतात. मग हे 3 प्रकार कोणते? तर पहिलं आहे सामान्य नाम. सामान्य नामामध्ये दुसरं आहे विशेष नाम आणि तिसरं आहे भाववाचक नाम. आता इथं लक्षात घ्या, सामान्य नाम म्हणजे काय पहा, आपल्या समोर 3 नावं इथं दिलेली आहेत, वर्गीकृत केली आहे. कुत्रा, मुलगा आणि शहर. आता या सामान्य नामावरून मला सांगा, कुत्रा हा शब्द उच्चारल्याबरोबर किंवा कुत्रा हा शब्द वाचल्याबरोबर, कुठंतरी ऐकल्याबरोबर आपल्याला काय जाणवते? कुत्रा हा नाम किंवा शब्द ऐकल्याबरोबर आपल्याला काय आढळते बरं? काय जाणवते कुत्रा याच्याबद्दल, नावाबद्दल? तर कुत्र्याची प्रतिकृती डोळ्यासमोर येते. कुत्र्याची प्रतिकृती डोळ्यासमोर येते. आणखी? ते जे वैशिष्ट्य, 4 पाय असतात, कुत्रा 4 भुंकतो. पाय असतात हे सर्व. आता प्रतिकृती आल्यानंतर आपण त्याचे 4 पाय राहतात, शेपूट राहतात, हे सगळं वर्गीकरण झालंय. पण एक एक लक्षात आलं का? कुत्रा नावाचा कुठला तरी प्राणी आहे. कुत्रा नावाचा प्राणी आहे. अनेक प्राण्यांच्या गटापैकी एकच प्राणी आपण त्यामध्ये निवडला, कुत्रा. भरपूर प्राणी आहेत, पण आपण इथं निवडल्याबरोबर कुत्रा हा प्राणी आपल्या नजरेसमोर आला. जसं प्रतिकृती त्याच्या समोर आली, कुत्रा नाव उच्चारल्याबरोबर वाघ किंवा सिंह कोणाच्या नजरेसमोर आलेत का? नाही. तर कुत्रा हाच प्राणी तिथं आपल्याला दर्शविण्यात आला. म्हणजे कुत्र्याचं वर्गीकरण आपल्या मनाने आपण करू शकतो. आपल्या डोळ्यासमोर त्याची प्रतिकृती आणू शकतो. मनाने त्या कुत्र्याचं वर्गीकरण करू शकतो. त्याला 4 पाय राहतात, शेपूट राहतात, 2 कान राहतात, जीभ राहते, इतर काही बाबी. पण अनेक प्राण्यांपैकी फक्त कुत्रा हा आपल्याला कळला. त्यानंतर मुलगा या नावावरून काय कळतंय पहा. मुलगा म्हटल्यानंतर मुलांचाच गट आपल्या समोर येईल. इतर पुरुष मंडळी जी वयोगटानुसार वेगवेगळी असते ती येणार नाही, किंवा मुलींचा गट यामध्ये येणार नाही. फक्त मुलगा म्हटलं की लक्षात येईल, एक तर कमीत कमी 15-16 वर्षापर्यंतच्या लेकरांमधला समावेशित घटक म्हणजे मुलगा. हा मुलगा असू शकतो, शाळेत जाणारा एखादा विद्यार्थी प्रकारामधला मुलगा असू शकतो. शहर म्हणल्यानंतर पहा, एखादं कुठलं तरी शहर, अनेक शहरांपैकी शहरांचं वर्गीकरण, अनेक आता राज्य आहेत, देश आहे, जग आहे, खंड आहेत, यापैकी कुठलं तरी एखादं शहर. म्हणजे शहर म्हणल्याबरोबर आपल्या डोळ्यासमोर आलंय, पण आता कोणतं शहर हे आहे निश्चित झालेलं अजून नाही. शहरांच्या गटातलं वर्गीकरण म्हणजे शहर. त्याला नाव नाही, गाव नाही, कुठं त्याची ओळख वेगळी नाही. जसं इथं कुत्रा पाहिला, तर कुत्रा हा समूह प्राणी लक्षात आला, त्याचं कुठलंही वेगळं नाव किंवा काही इतर बाबी नाही. मुलगा हा प्राणी लक्षात आला, मुलगा हा गट घेतल्याबरोबर मुलगा आपल्या समोर उभा राहिला. कोणता मुलगा आहे, कसा आहे, वर्णाने कसा आहे, वयाने कसा आहे, किंवा त्याचं नाव काय आहे, रूप काय आहे, काहीच माहित नाही. फक्त एक कळलं की हा मुलगा आहे, हा कुत्रा आहे आणि हा हे कोणतं तरी एक शहर आहे. त्यानंतर पहा, आता या म्हणजे ही झाली सामान्य नामे. विशिष्ट घटकापैकी एखाद्या विशिष्ट घटकापैकी म्हणजे दिलेल्या अनेक विशिष्ट घटकांपैकी ज्यावेळेस आपल्यापुढे कुठला तरी एक शब्द गट निवडला जातो. जसं प्राण्यांचा एक गट निवडल्यामध्ये अनेक प्राण्यांपैकी एकच गट कोणता? कुत्र्याचा. अनेक व्यक्तींपैकी एकच गट कोणाचा? मुलाचा. मुले गेली वगैरे इतर काही नाही. त्यानंतर अनेक ठिकाणांपैकी शहराचं ठिकाण, शहरी भाग असणारं ठिकाण आपण तिथे निवडलं. ही झाली सामान्य नामे. आता त्याच्यानंतर पहा, सामान्य नामाचे सुद्धा 2 प्रकार पडतात. सामान्य नामाचे पुढे चालून 2 प्रकार. एक आहे पदार्थवाचक नाम आणि दुसरं आहे समूहवाचक नाम. आता पदार्थवाचक नामामध्ये काय दिलंय पहा, साखर, तूप, दूध, हवा. आता हे 4ही पदार्थ आहेत, आपल्या दैनंदिन वापरातले पदार्थ आहेत असं म्हणू आपण. साखर, तूप, हवा, दूध, इतर काही पाणी वगैरे आपण लिहू शकतो. पण या पदार्थवाचक नामावरून काय कळलं बरं आपल्याला? लक्षात येते का कुणाच्या? सांगा बरं. पदार्थवाचक नामावरून कळलं की आपण हे दैनंदिन जीवनामध्ये वापरतो, पण आणखी काय कळलं याच्यावर? तो कुठल्या प्रकारचा आहे, म्हणजे गोड आहे किंवा रंग कुठला आहे हा त्याच्याविषयी मॅडम, तुमचा आवाज माहिती. येत आहे, एकदम बारीक येतोय. थोडस ते हेडफोन असतील तर काढा. हॅलो, येतोय सर आता? हा, आता येतोय ठीक आहे. तर म्हणजे पांढरा रंग आहे किंवा चवीला गोड आहे, त्याची काही वैशिष्ट्ये आपल्याला समोर येतात, किंवा ते लिक्विड फॉर्म मध्ये नाही असं म्हणायचं होतं. नाही का, म्हणजे बरं बरं, वेगवेगळी मग वैशिष्ट्ये. यातलं आता तूप आणि दूध आहे हे लिक्विड फॉर्म मध्ये आहे समजा. हा हा हवा जी आहे ती लिक्विडही नाही आणि सॉलिडही नाही. हा म्हणजे आपल्याला जर वर्गीकरण करायचं झालं तर आपण वेगवेगळ्या प्रकारे त्याचं घन, द्रव, वायू किंवा स्थूलतेवरून द्रवतेवरून त्याचं प्रमाण आपण समजा निश्चित करायला लागलो. पण याच्याही पुढे या पदार्थांना आणखी काही करता येईल, आणखी काही वेगळ्या प्रकारे वर्गीकृत करता येते का? आठवून पहा, आपण समजा
घेताना हे पदार्थ कसे घेतो? मी सर गेलो दुकान, लिटर मध्ये हा, दूध घ्यायचं झालं तर किलोग्राम मध्ये मी असे घेतो. मोजमाप वेगवेगळे का? वेगवेगळ्या प्रकारे त्याचं मोजमाप होते. जसं साखरेचं मोजमाप करताना आपण लिटर म्हणणार नाही, किलोग्रॅम म्हणाल. दुधाचं असेल तर लिटर मध्ये मोजल, किंवा पेट्रोल तेल जे काय असेल त्याला सुद्धा आपण कशामध्ये मोजणार? लिटर मध्ये. कापड असेल तर कशामध्ये मोजणार? मीटर 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 मध्ये मध्ये. अंतर मोजायचं असेल तर किलोमीटर. किलोमीटर. म्हणजे पदार्थवाचक नामांचं जे काही आपल्या पुढे उदाहरणं दिलेली आहेत, ही विशिष्ट परिमाणात सांगावी लागतात. आपल्याला असं सांगता येईल का ढोबळमानानं 1 साखर, 2 साखर, 3 साखर असं आपण म्हणू शकतो का? नाही. किंवा 1 दूध द्या, 2 दूध द्या, असं काय होईल का? नाही होणार. पण इथं पहा, वरचं जे आपण सामान्य नामामधले एक पहिल्यांदा प्रकार घेतला होता, मुलगा, कुत्रा, शहर, यांचं वर्गीकरण आपण असं करू शकतो. 1 कुत्रा, 2 मुलं, अनेक शहरं, किंवा 4-5 शहरं, 1 शहर, असं त्याचं वर्गीकरण करू शकतो. पण इथं साखरेचं तसं करू शकत नाही, दुधाचं, तुपाचं, हवेचं करू शकत नाही. यांना विशिष्ट परिमाण आहे, विशिष्ट परिमाणामध्येच ही मोजली जातात. त्यांचं वर्गीकरण त्या प्रकारानुसारच केलं जाते. आता पुढे पहा, समूहवाचक नामामध्ये काय दिलंय? वर्ग. वर्गामध्ये फक्त एखादाच मुलगा राहील का? एखादीच मुलगी राहील का? नाही. वर्ग म्हणल्याबरोबर आपल्या लक्षात येईल मुलं आहेत, मुली आहेत, वर्गामधलं फर्निचर आहे, वर असणारा पंखा आहे, साईडला लिहिण्यासाठी आपल्याला असलेला ब्लॅकबोर्ड आहे, खडू चॉक असतील, पुस्तकाची काही मांडणी असेल ती मांडणी असेल, शिक्षकाचा टेबल असेल, बसण्यासाठी ठेवलेली खुर्ची असेल. वर्ग म्हणलं की सर्व बाबी आपल्या समोर येतील. फक्त वर्ग म्हणलं की शिक्षक आणि विद्यार्थी एवढीच भूमिका तिथे येणार नाही. मग वर्ग म्हटल्यानंतर सगळं वर्गीकरण आलं त्यातलं. त्यानंतर पहा, सैन्य. सैन्य म्हणलं की एकटा सैनिक नाही येणार, समूह आहे हा. मग त्याच्याबरोबर असणारे इतर सैनिक सुद्धा येतील, त्याच्यामध्ये त्याचे अधिकारी असतील, कर्मचारी असतील, किंवा इतरही काही ठराविक बाबी असणारे घटक असतील. त्यानंतर पुढे पहा, कळप. कळप म्हणल्यानंतर प्राण्यांचा कळप. मग प्राण्यांच्या कळपामध्ये फक्त एखादाच प्राणी असेल का? नाही. मग एखादा जर प्राणी असेल तर त्याला आपण काय म्हणू? फक्त प्राणी म्हणू, त्याला कळप म्हणणार नाही. मग अनेक प्राणी जर ज्यावेळेस एका जागी येत असतील, अनेक गुरंढोरं एका जागी जर येत असतील, त्याला आपण कळप म्हणू. मग आता माणसं एका जागी आली अनेक, त्याला आपण कळप म्हणणार का? स्त्री नाही पुरुष समजा नाही. असे एका जागी आले, त्याला आपण कळप म्हणणार नाही, नाही सर. कारण कळप हा प्राणीदर्शक समूहासाठी वापरला जातो. जसं, पण आता माणूस हे प्राणीच आहे, माणूस समाजशील प्राणी आहे, बुद्धिमान प्राणी आहे असं म्हणतो. पण माणसाचा कळप होणार नाही. माणसांची एक तर गर्दी होईल, किंवा माणसांचा जमाव होऊ शकतो. कळप आपण त्याला म्हणणार नाही. प्राणीवाचक शब्दांना कळप म्हणतो. मग इथं पहा, हे समूहवाचक आहेत. वर्ग, सैन्य, कळप ही काय आहेत? समूहवाचक आहेत. आता पुढे चालून पहा, विशेष नाम दिलंय. विशेष नामाचं वेगळे पण काय आहे पहा. इथं नावं दिलेत मोती, राम आणि मुंबई. आता या सामान्य नामाच्या आणि मोती या नामाचा काही संबंध असतो का? पहा, आता काही जाणवतंय का? पहा, थांबा, याला थोडं क्लिअर करतो. आता पहा, कुत्रा हा सामान्य नाम होता, आणि विशेष नामामध्ये गेल्यानंतर त्याला आपण मोती हे नाव दिलंय. आता काय कळलं बरं? या अनेक कुत्र्यांपैकी मोती नावाचा कुत्रा. अनेक कुत्रे होत, पहिला कुत्रा प्राणी घेतला आपण, कोणता तरी एक सामान्य कुत्रा, ज्याला ओळख नव्हती, पण कुत्रा हा प्राणी आहे एवढंच कळलं होतं. पण आता आपल्या घरामध्ये एखादा वैयक्तिक पाळलेला प्राणी असेल कुत्रा म्हणून, पण त्याला आपण लाडाने काय म्हणतो? टॉमी, पप्पी, किंवा मोती, असे काहीतरी आपण त्याला नावं देतो. मग आता या कुत्रा या प्रकारामधील प्राण्याला आपण एक नाव दिलंय, मोती. सहज बोलून जातो आपण, मोती नावाचा कुत्रा आमच्याकडे होता म्हणतो. मग मोती हे ज्या कुत्रा या प्राण्याचं वर्गीकरण करताना आपण त्याला विशेष नामामध्ये रूपांतरित केलंय. आता ही विशेष नाम म्हणजे काय? तर एकाच घटकाला दिलंय. अनेक मोती असतील का? नाही. नाही. अनेक मोती असणार नाहीत. विशिष्ट लोकांनी ठेवलेला नावाचा एखादा जर कुत्रा असेल आणि त्याचं नाव ठेवलेलं असेल तर तो मोती असेल. पण एकाच जागी सर्व समूहामधल्या कुत्र्यांना कोणीही मोती नाव देणार नाही. मग त्यांना वेगवेगळे नाव देतील. कोणाला टॉमी म्हणतील, कोणाला जॉमी म्हणतील, काय म्हणायचं ते म्हणतील. 2-3 जर समजा प्राणी असतील तर मोती हे एकाच नाव असेल. म्हणजे विशेष नामाची ओळख काय पहा, फक्त एका व्यक्तीशी संबंधित आहे, विशेष आहे ते. त्यानंतर राम पहा, राम. आता मुलगा हा गट घेतला होता आपण सामान्य नामामध्ये, मुलगा म्हणजे कोणता तरी मुलगा. पण आता इथं काय कळलं? राम या नावावरून काय कळलं? राम नावाचा एक विशेष मुलगा. यामध्ये दुसरा कोणताही मुलगा येणार नाही. राम नावाचा विशेष मुलगा. निखिल म्हटलं की निखिल नावाचा, सचिन म्हटलं की सचिन नावाचा, अभय म्हटलं की अभय नावाचा, किंवा मुलगी हा गट घेतला त्यामध्ये
प्रिया म्हणलं की प्रिया, रिया म्हणलं की रिया, सीता म्हणलं की सीता, गीता म्हणलं की गीता. विशेष ओळख आहे. विशेष ओळखीनुसार हे नावाचे प्रकार आहेत. आता अनेक शहर पहा इथे दिले होते. अनेक शहरांपैकी इथं काय दिलंय? फक्त एक शहर दिलंय. कोणतं? मुंबई. आता महाराष्ट्रामध्ये काय एकच फक्त मुंबई शहर आहे का? नाही. पण मुंबई या नावावरून मुंबई म्हणजे विशेष ओळख निर्माण झालेलं हे एक शहर आहे. आता पुण्याला कोणी मुंबई म्हणाल का? नाही. तर त्याचं नाव पुणे आहे आणि या नावानुसार त्याची ओळख विशेष आहे. म्हणजे दिलेल्या घटकाला जर एखादं विशेष नाव असेल किंवा त्या विशेष नावावरून त्याची ओळख असेल तर हा घटक फक्त एकट्यासाठी असतो. कोणासाठी असतो हा घटक? एकट्या आणि एकाच व्यक्तीसाठी, एकाच त्याच्यातल्या निवडक गटासाठी किंवा निवडक प्राणी, शहर, निवडक व्यक्ती यासाठीच हे विशेष नाम दिलेलं असते. आता पुढचा तिसरा प्रकार पहा नावाचा भाववाचक नाम. भाववाचक नाम म्हणजे काय? यातील पहिल्यांदाच पहा भाव हा शब्द महत्वाचा आहे. भाव मग आपल्या मनामध्ये आपल्या वर्तनानुसार आपल्या शरीराच्या काही नैसर्गिक नियमानुसार आपल्यामध्ये वेगवेगळे भाव येतात. कधी हास्य राहते, कधी आनंद राहते, कधी दुःख राहते, कधी आपण एकदम आनंदी राहतो तर कधी एकदम दुःखी होतो. ज्या काही भावना असतात त्या भावभावनेला अनुसरून काही आपल्याला नाम सुद्धा आपल्याशी संबंधित असतात. मग त्या नामाच्या प्रकारानुसार आपण ज्या वेळेस अभ्यास करतो त्याला वेगवेगळ्या स्वरूपामध्ये मांडताना पहा इथं राग. व्यक्तीला राग येतो. मग राग आल्यावर आपण राग आता हे काय मग असं याचं नाव काय आहे का? वेगळं विशिष्ट ओळख आहे का? नाही. पण आपण याचं निरीक्षणातून पाहून समजून घेऊ शकतो की समोरचा व्यक्ती रागात आहे, आपल्यासोबतची व्यक्ती रागात आहे. मग त्यावेळेस आपण आपल्या भावभावनांवर नियंत्रण ठेवतो स्वतःच्या, की रागात असणाऱ्या व्यक्तीला कसं बोलायचं, रागात असणाऱ्या व्यक्तीला शांत करण्याचे काही उपाय आपल्याला जमतात का, आपण काही कृती केली तर तो शांत होऊ शकतो का, किंवा आपल्या बोलण्याने आपल्या एखाद्या वाक्याने त्याचा जास्तच राग आणखी निर्माण होईल का, तो भडकेल का, ह्या सर्व बाबी आपल्याला त्यामध्ये पाहाव्या लागतात. भाववाचक नाम म्हणजे काय? तर ते आपले भाव जाणून घेणारा एक प्रकार असतो. आपल्यामध्ये असणारे धर्म, आपल्यामध्ये असणारे गुणधर्म जे काही असतील ते या भाववाचक नामाच्या प्रकारानुसार आपल्याला दाखवायचे असतात. आता शौर्य हे दुसरा शब्द पहा. शौर्य भाववाचक नाम. शौर्य मध्ये काय दिलं? शौर्य म्हणजे एखाद्या हिमतीचं काम करणे, पराक्रम गाजवणे, शौर्य गाजवणे. मग हे शौर्य गाजवताना एखाद्या व्यक्तीची त्याची गुणवत्ता कशी आहे? समजा एखादा सैनिक आहे, लढाईमध्ये शौर्य दाखवत आहे, तर मग त्याचं युद्ध कौशल्य काय असेल, त्याचं बुद्धिचातुर्य काय असेल, त्याची त्या ठिकाणाची तत्परता काय असेल, हे सगळे जे काही गुण असतील हे आपल्याला वरून पाहता पाहता कळणार नाही. ज्यावेळेस प्रत्यक्ष त्याच्या गुणांचं वर्णन आपण त्या ठिकाणी करायला लागू किंवा त्या व्यक्तीच्या एखाद्या सानिध्यामध्ये गेल्यानंतर त्याच्याशी काही सहवास आपला जडेल त्यावेळेस हे आपल्याला कळेल व्यक्तीमध्ये राग आहे, शौर्य आहे, प्रेम आहे का, आनंद आहे, निराशा आहे का, उदास आहे. हे सर्व जे काही असेल ते त्या व्यक्तीच्या सहवासानंतर किंवा त्या व्यक्तीच्या कुणातरी आपल्याला दिलेल्या प्रतिक्रियेनंतर जाणवायला लागेल. पण ही प्रतिक्रिया कुणाची तरी ऐकल्यानंतर ठरवण्यापेक्षा ज्यावेळेस आपण प्रत्यक्षरित्या त्याचा अनुभव घेतो त्यावेळेस आपल्याला त्याच्यामधले भाव जाणवायला लागतात. त्याच्यामध्ये असणाऱ्या भाववाचक नामाचे जे काही गुणधर्म आहेत वर्गीकरणाच्या माध्यमातून येणार ते आपल्याला कळतील. आता पुढे पहा, मृत्यू हा शब्द दिलाय. मृत्यू हे भाववाचक नाम दिलंय. आता मृत्यू या नामानंतर आपल्या लक्षात येते की जीवनाचं अंतिम सत्य म्हणजे जन्माला आलेला माणूस मरणार आहे हे निश्चित आहे. ते सांगायची गरज आहे का कुणा? फक्त एवढंच माहित नाही आपल्याला की कोण कधी आलं म्हणजे कधी जन्मला आणि कधी मरणार हे माहित नाही. पण जन्मलेली व्यक्ती ही कधी ना कधी नाश पावणार आहे. नाशिवंत आहे आपलं शरीर. म्हणजे कुठलाही जन्मणारा जे काही जीव असेल, माणूस असो, झाड असो, प्राणी असो, एक दिवस ते कायमस्वरूपी हे जग सोडून जाणारे आहे. त्यांचा कुठं ना कुठं नाश ठरलेला आहे, विनाश ठरलेला आहे. मग या नाशानुसार विनाशानुसार आपल्याला ज्या वेळेस आपण वर्गीकृत करू त्यावेळेस लक्षात येईल की त्यावेळेस आपल्या लक्षात येईल की दिलेली जी काही घटना असणार आहे, निसर्गरित्या घडणारी असो, मानवनिर्मित असो, काही इतर कुठलीही अचानकपणे नैसर्गिकरित्या आपल्यासोबत जडलेली घटना असेल, ह्या सुद्धा भाववाचक नामांतर्गत येत असतात. मग इथं पुढं आता हे जे काही भाववाचक नाम असेल, विशेष नाम असेल, सामान्य नाम असेल, तीनही नामाचे जे मुख्य प्रकार आहेत त्या तीनही नामांचं या ठिकाणी वर्गीकरण आपण केलंय. आता लक्षात आलं पाहिजे, सामान्य नाम म्हणलं की कुठल्या तरी जातीला दिलेला नाव असते. मग त्यामध्ये जाती म्हणजे अनेक असतील, प्राणी असतील, पक्षी असतील, फुलं असतील, वनस्पती असतील, निसर्गातील घटक असतील, सजीव निर्जीव सर्व काही असेल. मग त्यानुसार आपण हे वर्गीकरण करू शकतो. सामान्य नाम म्हटलं की कोणता तरी एक विशिष्ट गटामध्ये वर्गीकृत झालेला भाग.
मग या सामान्य नामाचे पुन्हा दोन प्रकार आपण पाहिले, पदार्थवाचक नाम आणि समूहवाचक नाम. पदार्थवाचक नामामध्ये आपण वेगळेपणा कशामुळे घेतला, साखर, तूप, दही, दूध हे काही उदाहरणं घेतली होती. पण या उदाहरणानुसार आपण ज्या वेळेस त्यांचं परिमाणात्मक रूप घेतलं, त्या परिमाणात्मक रूपानुसार म्हणजे ते मोजतो कशामध्ये, त्याची मोजमापाची रूपे काय आहेत यानुसार आपण पदार्थवाचक नामाला सामान्य नामामध्ये टाकलं. त्यानंतर समूहवाचक नामं पाहिली, त्याच्यामध्ये वर्ग, सैन्य, कळप म्हणजे समूह दर्शक, समूह अनेक व्यक्ती एका ठिकाणी आल्या पाहिजे, अनेक प्राणी एका ठिकाणी आले पाहिजेत, अनेक प्रकारचे समान गुणधर्म असणारे ज्या वेळेस एका ठिकाणी येत असतात त्याच वेळेस वर्गीकरणामध्ये समूहवाचक नाम तयार होत असते. आणि या समूहवाचक नामानुसारच आपल्याला प्रत्येक गटातील वर्गीकरणाच्या बाबी जी काही असतील त्या इथं दिसून येतात. म्हणजे आपल्या लक्षात येईल की नामाचे जे मुख्य प्रकार आहेत 3, यामधील 3 प्रकारानुसार आपल्याला प्रत्येक वेळी वेगवेगळ्या स्वरूपामध्ये प्रश्नांची रचना असेल, प्रश्न प्रकाराची जी मांडणी असेल ती सुद्धा आपल्याला दिसून येईल. आता पुढे पहा, पुढील आपण ज्यावेळेस पाहत असतो त्यावेळेस सामान्य नाम म्हणजे काय, आता पहा व्याख्या दिलेली आहे आपल्याला. सामान्य नामाची व्याख्या पाहताना लक्षात येईल की सामान्य नाम हे एकाच गटातील प्रत्येक वस्तूला समान गुणधर्मामुळे एकच नाव दिले जाते, त्याला सामान्य नाम असे म्हणतात. पहा इथं महत्वाचे काय आहेत गट दिलेले, गट पहा महत्वाचे. एकाच गटातील समान गुणधर्म याला दिलेलं नाव असते, त्याला म्हणायचं सामान्य नाम. जर आता एकाच गटातील समजा काही कुत्रे आणि मांजरं घेतले तर दोघांचा एक गट होणार नाही. सामान्य नामामध्ये एक तर ते कुत्र्यांचाच गट राहील किंवा मांजरींचाच गट राहील, बकऱ्यांचाच गट राहील किंवा गायींचाच गट राहील. इथं भिन्न भिन्न जातीच्या शब्दाचा किंवा भिन्न भिन्न गुणधर्माच्या वस्तू प्राण्यांचा गट होणार नाही. सामान्य नाम म्हटल्यानंतर एकाच गटातील प्रत्येक वस्तूला समान गुणधर्मामुळे जे एकच नाव दिले जाते त्याला सामान्य नाम असे म्हणतात. सामान्य नाम हे त्या जातीतील प्रत्येक घटकासाठी वापरले जाते. सामान्य नाम हे त्या जातीतील प्रत्येक घटकासाठी वापरले जाते. इथे दिलं पहा, सामान्य नाम हे त्या जातीतील प्रत्येक घटकासाठी वापरले जाते. प्रत्येक घटकासाठी म्हणजे विशिष्ट जातीचा गट असला पाहिजे, जसं कुत्रा तर कुत्राच, मांजर तर मांजरच, याच्यामध्ये मिसळ सरमिसळ नाही. सामान्य नामाचे अनेक वचन होते. अनेक वचन पहा, आता आपल्याला नंतर शिकायचं आहे अनेक वचन काय, एक वचन काय. मग याहून कळते की सामान्य नामाचे काय होते, अनेक वचन होते. सामान्य नामे परंपरेने, रूढीने किंवा व्यवहाराने मिळते. सामान्य नाम हे परंपरेने, रूढीने किंवा व्यवहाराने मिळते. म्हणजे परंपरेने चालत आलेलं असते. जसं एखाद्या जुन्या पुराण्या काळापासून लोकांनी ठेवलेलं नाव आहे त्याला, मग आपण त्याला नावानं परंपरेनं काय म्हणतो, ते दिलेली रूढी परंपरा जी असेल. आता जसं आपण म्हणतो जमिनीला काळी आई, शेतीला काय म्हणतो काळी आई, हे सामान्य नाम आहे, परंपरेने दिलेलं नाव आहे. मग आपण आजही रूढी परंपरेनुसार त्याला काळी आई म्हणतो आणि शेतीचं वर्णन करत असतो. पृथ्वी माता, भूमाता म्हणतो, भूमाता. हे भूमाता आज काही कोण आपल्याला सांगितली का, नाही, कोणातरी पहिलीपासून वर्गीकृत केली आणि ती आजपर्यंत आपल्या बोलण्यामध्ये, भाषेमध्ये रुळलेली आहे. मग त्यामुळे हे रूढी परंपरेनुसार चालत आलेलं सामान्य नाम असते. कोणत्याही भाषेत सामान्य नामांची संख्या इतर नामांपेक्षा जास्त असते. पहा, कोणत्याही भाषेत सामान्य नामांची संख्या इतर नामांपेक्षा जास्त असते. कारण मला सांगा, सामान्य नाम प्रत्येक जातीमध्ये असू शकते. विशेष नामाचं जर वर्गीकरण केलं तर विशेष नाम काय असेल, एखाद्या विशिष्ट घटकापुरतच मर्यादित असेल. मग ज्या वेळेस एकच घटक येत असेल विशिष्ट, त्यावेळेस पेक्षा जातीवाचक घटक जास्त असतील. जातीवाचक गट किंवा घटक येणारे, समूहामध्ये येणारे घटक काय असतील, जास्तच असणार. आता म्हणून सामान्य नामाची संख्या सुद्धा भाववाचक नामापेक्षा किंवा विशेष नामापेक्षा वेगळी असणार आहे. परभाषेतून जे शब्द येतात त्यामध्ये सर्वाधिक भरणा सामान्य नामांचा असतो. पहा, परभाषेतून आलेले शब्द, जसं मी तुम्हाला सांगितलं, इंग्रजी, अरबी, फारसी, उर्दू, तेलुगू अनेक भाषा आपल्याकडे या भाषेमध्ये सरमिसळ झालेल्या आहेत. मग या सर्वाधिक आलेल्या भाषेंमध्ये सुद्धा परभाषेतून आलेले जे शब्द आहेत त्यामध्ये सर्वाधिक भरणा हा सामान्य नामांचा असतो. विशेष नाम मात्र मुद्दाम ठेवलेले नाव असते. पहा, विशेष नाम मुद्दाम ठेवलेले असते. आता एखाद्या व्यक्तीला 3 मुलं आहेत, मग 3 मुलांना तो मुलगा पहिला, मुलगा दुसरा, मुलगा तिसरा असं थोडंच म्हणणार आहे. त्याला वेगळं नाव देईल, एकाला अमर देईल, एकाला श्याम देईल, एकाला रमणराव देईल, काहीतरी वेगवेगळे नाव देईल. म्हणजे विशेष नाम हे मुद्दाम ओळख म्हणून ठेवलेले नाम असते. एकाच घरामध्ये जुळे जरी लेकरं जन्माला आले तरीही त्यांना 2 वेगवेगळी नावं देतो आपण. पहा, जुळे येवत, तिळे येवत, तिघांना सुद्धा वेगवेगळी नामं दिलेली असतात, वेगवेगळी नावं ठेवलेली असतात. मग हे विशेष नाम मुद्दाम ठेवलेलं असते, म्हणजे विशेष ओळख दाखवण्यासाठी ठेवलेलं नाम असते. याचे उदाहरण पहा, खाली दिले. घर, कोणतेही घर सामान्य नाम आहे, काही माहित नाही कोणाचं आहे, कुठं आहे, कसं आहे, काहीच माहित नाही. फक्त एवढं कळलं की घर
म्हणजे 4 भिंती आहेत, छत आहे आणि त्यानुसार याचं वर्गीकरण केलेलं आहे. घर म्हटलं की आपल्याला बरोबर लक्षात येईल. घर म्हणजे काय, तर कुठलं तरी 4 भिंती असलेलं, छप्पर असलेलं ठिकाण म्हणजेच घर. ही आपली घराची साधी आणि सोपी व्याख्या झालेली आहे. पुढे पाहिलं तर त्याच्यानंतर दिलेलं आहे मुलगी. कोणती मुलगी आहे माहित नाही. लहान मुलगी आहे, मोठी मुलगी आहे, नाव काय आहे, कुठली आहे, कुणाची आहे, गोरी आहे का, काळी आहे का, काय इतर बाबी असतील तिच्या वर्गीकरणात्मक, ह्या कोणत्याही बाबी आपल्याला माहित नाही. फक्त एवढंच कळलं की मुलगी. मुलगी म्हटलं की आपल्या समोर जशी प्रतिकृती कुत्रा आपण पाहिलं सरांनी सांगितल्याप्रमाणे, कुत्रा हा प्राणी म्हटलं की बरोबर लक्षात येतं. जसं मुलगी म्हटलं की बरोबर आपल्या समोर लक्षात येते. तिचं जे काही वर्गीकरण करायचं असेल ते आपण आपल्या पद्धतीने करू शकतो. म्हणजे तिचं प्रतिकृती आपल्या डोळ्यासमोर दिसते. त्यानंतर पहा ग्रह. ग्रह म्हटलं की आपली नजर लगेच आकाशगंगेकडे जाते, वर. मग तिथं मन पोहोचते आणि ग्रहाची रचना आपल्याला आठवावी लागते. बुध, शुक्र, गुरु, पृथ्वी, मंगळ जे काय असतील ते सर्व ग्रह आपल्याला दिसायला लागतात. मग ही रचना जी काय असेल ही सामान्य नामाची रचना असणार आहे आणि या सामान्य नामाच्या रचनेनुसार आपल्याला कळते. तारा. तारा म्हटलं की पहा आता सूर्य आपला सर्वात जवळचा तारा आपल्या पृथ्वीच्या असणारा कोणता आहे, आपला आकाशगंगेमधला तारा सूर्य. मग ताऱ्याचं वर्गीकरण करताना सूर्य आपल्याला माहित आहे त्याप्रमाणे ताऱ्याचं वर्गीकरण आपण करू शकतो. माणूस. माणूस म्हटलं की बरोबर लक्षात येत 2 पाय आहेत, 2 हात आहेत, नाक आहे, डोळे आहे, कान आहे, त्याचं वर्गीकरण आपण करू शकतो. इत्यादी प्रकारानं सामान्य नाव आपल्याला सांगता येतात. मग आता या सामान्य नामाचे 2 प्रकार पडतात म्हणलं तुम्हाला सुरुवातीला, पदार्थवाचक नाम आणि समूहवाचक नाम. पदार्थवाचक नामामध्ये काय दिलंय पहा त्यांनी, जे घटक शक्यतो लिटर, मीटर किंवा किलोग्रॅम मध्ये मोजले जातात, जे संख्येत मोजले जात नाहीत, त्या घटकांच्या नावांना पदार्थवाचक नामे असे म्हणतात. म्हणजे इथं वर्णनच केलेलं आहे, लिटर, मीटर किंवा किलोग्रॅम मध्ये मोजले असले पाहिजे. संख्येत कोणत्याही स्वरूपात ते मोजता येत नाही, त्यांना संख्येच्या याच्यामध्ये दाखवता येत नाही. जसं मी तुम्हाला सांगितलं, मुलगा 1 मुलगा 2 मुलगा असं आपण म्हणू शकतो, पण 1 साखर 2 तूप 3 दही असं काही म्हणू शकत नाही. किंवा कापडाचं जरी उदाहरण घेतलं, 1 कापड 2 कापड 3 कापड असं मोजता येत नाही, त्याला मीटर मध्येच मोजावं लागल. म्हणजे त्या पद्धतीनुसार त्याची मांडणी केलेली असते. म्हणून पदार्थवाचक नामे ही शक्यतो लिटर, मीटर, किलोग्रॅम मध्ये मोजलेली असतात, त्यानुसार त्यांना पदार्थवाचक नामे म्हणतात. मग पाहायचं तांबे. तांबे कशामध्ये मोजले जाईल, किलोग्रॅम मध्ये मोजले जाईल. कापड कशामध्ये जाईल, मीटर मध्ये. पीठ किलोग्रॅम मध्ये. प्लास्टिक किलोग्रॅम मध्ये. पाणी लिटर मध्ये. सोने ग्रॅम मध्ये. मग या पद्धतीने सर्व वर्गीकरण पाहता येते. आता इथं समूहवाचक नाम मध्ये काय दिलं होतं पहा, समान गुणधर्म असणाऱ्या अनेक घटकांच्या एकत्रित समूहाला दिलेल्या नावाला समूहवाचक नाम असे म्हणतात. मग आता पहा समान गुणधर्म महत्वाचा आहे. इथं शब्द काय महत्वाचा आहे, समूहवाचक नामामध्ये समान गुणधर्म. समान गुणधर्म असले पाहिजे. मग समान गुणधर्म कोणाचे असले पाहिजे, एकत्र येणाऱ्या घटकाचे. जसं पहा मोळी. मोळी म्हणलं की लक्षात येते, मोळी कशाची आहे, लाकडांची. मग लाकडांचा गट आपल्या समोर येतो, लाकडं असले पाहिजे त्याच्यामध्ये. पाला पाचोळा काटकं म्हणजे चिलर चालर हा पसारा असणार नाही. जुडी. जुडी म्हटलं की लक्षात आलं पाहिजे, भाजीची जुडी असेल, कशाची जुडी असेल, त्याच्यामध्ये समूह घटक सारखा असला पाहिजे. ढिगारा. ढिगारा कशाचा ढिगारा आहे, कचऱ्याचा आहे, इतर कशाचा आहे, काय आहे, हे समान गुणधर्मामुळे कळते. गंज. गंज म्हटलं की 2 प्रकारचा गंज. कोणता गंज, एक पदार्थावर चढणारा गंज आणि दुसरे आपल्या घरामध्ये असणारे गंज, जे स्वयंपाकासाठी वापरले जातात, ज्यांना आपण भांडे म्हणतो. भांडे किंवा इतर भाषेमध्ये आपण त्याला काय म्हणतो, भगोणी म्हणतो. भगोणी किंवा बहुगुण, ज्याला वेगवेगळ्या स्वरूपामध्ये वेगवेगळ्या बोली भाषेमध्ये नाव आहेत. मग हे गंज या प्रकारे सुद्धा आपण त्याचं वर्गीकरण करू शकतो. आता ही झाली सामान्य नामाचे वर्गीकरण, ज्यामध्ये आपल्याला सामान्य नामामध्ये पदार्थवाचक नाम म्हणजे काय, त्यानंतर समूहवाचक म्हणजे नाम म्हणजे काय, हे सुद्धा आपल्याला कळालेलं आहे. आता याहून एक लक्षात येते, समूहवाचक नाम हा जे काही भाग आहे, समूहवाचक नामे जी आहेत ही समान गुणधर्मामुळे तयार झालेली आहेत. पदार्थवाचक नामे ही त्यांच्या मोजमापानुसार तयार झालेली आहेत. पण सामान्य नामे ही कशी तयार झाली, तर जगातल्या म्हणजे इतर कुठल्याही भाषेतली जी आपण समजा रचना घेतो, त्या रचनेतील समान गुणधर्मामुळे किंवा एकाच गटात आल्यामुळे त्यांना ते सामान्य नाम असे नाव मिळालेलं आहे. मग हे सामान्य नामाचे जे काही प्रकार आहेत, या सामान्य नामाच्या प्रकारानुसार आपल्याला दोन्ही प्रकार इथं समूहवाचक नाम असतील किंवा पदार्थवाचक नाम असतील, हे आपल्याला अभ्यासायला मिळतात. त्यानंतर आता आपण पुढील घटकाकडे जाऊया. पुढील जे काही आहे त्यानुसार तर आपल्याला
सर ते हा बोला सर. गंज कसं येते, गंज कसे येईल समूहवाचक मध्ये कळेल. म्हणजे हा सर्व गंज आता भांड्यांमधील विशेष नाम म्हणून येऊ शकतं ना गंज, फक्त आता स्पेसिफिक इथं पहा, एकासाठी गंज 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 म्हटल्यानंतर आता इथं काय दिलंय पहा, गंज हा जो भाग दिलेला आहे हा आपल्याला दोन प्रकारे दिलेला आहे. म्हणजे एक तर आपण समजा मी जसं उदाहरण दिलं की स्वयंपाकासाठी लागणारी सामुग्रीमध्ये आपण गंज वापरतो किंवा पदार्थावर चढणारा गंज म्हणतो आपण, जसं लोखंडावर, अल्युमिनियमवर वगैरे इतर कुठल्या काश्य पितळीवर जे काही गंज जमा होतात, त्या पद्धतीचं वर्गीकरण करत असताना समूहवाचक का दिलंय, तर इथं स्वयंपाकाची जर ज्यावेळेस आपण गंज, एक उदाहरण घ्या, स्वयंपाकाची ज्यावेळेस आपण भांडी पाहतो त्यावेळेस काय होतंय, लहान मोठ्या आकारांची एकमेकांमध्ये बसणारे गंज सुद्धा असतात. गंज ज्याला आपण म्हणतो मोठमोठे कढया असतील किंवा इतर भांडी असतील, ही सर्व समूहामध्ये आहेत. म्हणजे एकापेक्षा लहान एकापेक्षा मोठं थोडं थोडं मोठे मोठे आकाराचे होत गेलेले असतात, पण त्यांचं वर्गीकरण असेल किंवा त्यांची जी मांडणी असेल ती एकाच स्वरूपात आहे. त्यांना आपण सरळ सरळ भाषेमध्ये काय म्हणतो, आता मला सांगा, छोटा एखादा कुत्र्याचं पिल्लू असेल किंवा म्हणजे त्याला आपण पिल्लू म्हणतो, आपण आपल्या परिभाषेमध्ये म्हणतो, पण तो थोडस मोठं झालेलं असेल, म्हणजे जेमतेम कुत्र्यासारखंच दिसत असेल, एवढा मोठा कुत्राही झाला नाही आणि छोटस पिल्लूही नाही राहिलं, तर जो मध्यम आकारामध्ये असतो त्याला सुद्धा आपण काय म्हणतो, कुत्राच म्हणतो. त्याचं वेगळं वर्गीकरण आपण या ठिकाणी करतो का सामान्य नामामध्ये? नाही. म्हणजे ज्या पद्धतीने हे गंज दिलेलं आहे, मग या गंजांचं जसं लाकडाची मोळी, जुडी, ढिगारा हे दिलंय, तसं वर्गीकरण करताना आकारानुसार वेगवेगळ्या गंजांचा सुद्धा समूह असू शकतो. लहान मोठे या प्रकारे सुद्धा आपण तिथं वर्गीकरण करू शकतो. म्हणून याला समूह नामामध्ये टाकलेलं आहे, समूहदर्शक नामामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आता पुढे पाहूया आपण विशेष नाम. विशेष नामामध्ये काय दिलंय पाहता, विशेष नाम म्हणजे एखाद्या नामातून विशिष्ट व्यक्तीचा, प्राण्याचा अथवा वस्तूचा बोध होत असेल तर अशा नामास विशेष नाम असे म्हणतात. विशेष नामाची साधी सोपी व्याख्या केली त्यांनी. विशेष नाम म्हणजे काय, तर एका विशिष्ट गटाला, विशिष्ट व्यक्तिगत जे काही असेल त्याला दिलेलं हे नाव असणार आहे. मग या विशिष्ट गटानुसार विशिष्ट व्यक्तीचं जे काही समूह असणार आहे त्यानुसार हे विशेष नाम ठरणार आहे. एखाद्या नामातून विशिष्ट व्यक्तीचा, प्राण्याचा अथवा वस्तूचा बोध होत असेल तर अशा नामास विशेष नाम असे म्हणतात. हे फक्त एका घटकापुरते मर्यादित असते. विशेष नाम नेहमी एकवचनी असते. पहा, विशेष नाम हे एकवचनी असते. विशेष नाम हे प्रामुख्याने ठेवलेले नाम असते. विशेष नामे एकत्व सूचक असून बरेच लेखक त्यांना निरर्थक नामे असे म्हणतात, कारण दिलेले नाव व व्यक्तीचे गुण यांच्यात बऱ्याचदा तफावत असते. म्हणजे ही तफावत म्हणजे काय, तर आपल्या लक्षात येईल की विशेष नामे हे एखाद्या व्यक्तीपुरते, एखाद्या विशिष्ट घटकापुरते किंवा एका गटातील एका विशिष्ट घटकाला दिलेलं नाव असते. म्हणजे त्याचं वर्गीकरण करताना आपल्या लक्षात येईल की जर अनेक नामातून, म्हणजे अनेक प्रकारच्या सामान्य नामातून एक वेगळा घटक आपण निवडायलो, मग या वेगळ्या निवडलेल्या घटकाला विशेष काहीतरी ओळख असते आणि तो नेहमी एकवचनी असतो. इथं एकवचनी असतो म्हणते पहा, विशेष नाम नेहमी एकवचनी असते. मग हे एकवचनी असणाऱ्या नामालाच विशेष नामाचं हे होईल. आता एकवचनी असल्यामुळे काय होईल, याचं अनेक वचन होणारच नाही. विशेष नामाचं अनेक वचन होईल का? नाही. लक्षात येईल की विशेष नाम हे फक्त एकाच व्यक्तीशी संबंधित आहे, एकाच प्राण्याशी संबंधित आहे, एकाच घटकाशी संबंधित आहे. त्यामुळे विशेष नामाचं कुठलंही अनेक वचन होणार नाही. विशेष नामे एकत्व सूचक असून बरेच लेखक त्यांना निरर्थक नामे मानतात, कारण दिलेले नाव व व्यक्तीचे गुण यांच्यात बऱ्याचदा तफावत असू शकते. जसं आता हे काय म्हणते, बऱ्याचदा तफावत असू शकते म्हणते. म्हणजे काय दिलं त्यानं, एखाद्याचं नाव, एक उदाहरण धरा, समजा एखाद्याचं नाव ठेवलेलं असेल, एखादं आपण कुठलं तरी नाव घेऊ, पण त्याच्यामध्ये त्या गुणाशी शौर्य. संबंधित कुठलंही, हा शौर्य, आता शौर्य नाव घेतलं आणि तो मुलगा काय आहे, नेहमी भित्र्यासारखं वागतो, त्याच्यामध्ये कुठलंच शौर्य नाही. म्हणजे नावाला शौर्य आणि इकडं काहीच नाही, त्याचं धाडस नाही, कुठली हिंमत दाखवत नाही, काही नाही. पहिले पहा बाजीराव. बाजीराव म्हणलं की धनधान्य असणारा, भरपूर म्हणजे श्रीमंत व्यक्ती, ज्याचा रुबाब आहे, ज्याचा काहीतरी तोरा आहे. आता नाव असते बाजीराव, पण त्याच्याकडे रुबाबासारखं कुठलंच काही गोष्टी राहत नाहीत. म्हणजे यावरून आपल्या लक्षात येते की नाव मोठं लक्षण खोटं, ज्याला म्हणतो आपण. नाव गंगूबाई, नाव सोनूबाई आणि हाती कतला जवाळा म्हणतो आपण. नावातच तिच्या सगळं सोनं, पण अवयवावर कुठल्याही तिच्या सोन्याचं किंवा एखादाही दागिना नसणे. मग या पद्धतीचं जे काही असते त्या
नामाच्या याच्यानुसार काही काही नामं निरर्थक असतात. एखाद्याचं नाव असते एखाद्या समजा महिलेचं किंवा मुलीचं नाव असते शांती, पण बिलकुल ती शांत नसते. मग असे जे काही गुणधर्म किंवा वर्गीकरणात्मक बाबी असतात त्यानुसार हे विशेष नामे याच्यामध्ये तफावत दाखवतात. म्हणजे त्यांच्यामध्ये कुठलंही काही वेगळेपणा म्हणजे गुणधर्मांचं जे काही नाव ठेवलेलं असते. आता एखाद्या मुलीचं नाव असते भावना, मग भावना नाव ठेवलं, तिच्यामध्ये कोणत्याच भावना नसतात. दुःख झालं तरीही तेच, आनंद झाला तरीही तेच, इतर काही बाबी घडल्या तरीही तेच भावमुद्रा. म्हणजे आपल्याला कळते की याच्यामध्ये दिलेल्या वर्गीकरणानुसार त्याच्या नावानुसार त्याचे गुणधर्म असतीलच असं सांगता येत नाही. आता राम हे नाव लक्षात घेतलं की राजा रामचंद्र आपल्या समोर येतात आणि आठवते की आपल्याला जे काय म्हणतो राम राज्याची संकल्पना जाणवली, लोकांमध्ये प्रेमभाव निर्माण केला, काय केला, आणि इकडे राम नाव आहे पण रामासारखं कोणतंच कृत्य नाही. मग ते तसं आपल्याला नावावरून त्याचं वर्गीकरण करता येत नाही. आपल्याला जर पाहायचं असेल तर त्याच्या मनामधले जे काही गुणधर्म असतील, काही भाव असतील, हे त्यावेळेस त्याच्या भावाचक नामाच्या दरम्यानच आपल्याला त्याच्या सहवासानुसार कळते. पण इथं त्याच्यातली तफावत जी आहे नामानुसार वेगवेगळेपणा ती आपल्याला इथं जाणवणार नाही. मग इथं विशेष नामं काय दिलीत? गोदावरी, रमेश, औरंगाबाद, ताजमहाल, सूर्यचंद्र. आता हे पुस्तक जुनं असल्यामुळे इथं औरंगाबाद उल्लेख आला, पण आता याचं मूळ नाव बदलून छत्रपती संभाजीनगर असं ठेवण्यात आलेलं आहे. मग हे बदल झालेला आहे. आता हे इथं औरंगाबाद आपण पुस्तकात जुना असल्यामुळे घेतलेलं आहे. मग हे नावाचे विशेष प्रकार आहेत. गोदावरी म्हटलं की आपल्या समोर अनेक नद्यांपैकी एक लक्षात येते, गोदावरी नावाची नदी. रमेश म्हटल्यानंतर अनेक माणसांपैकी एखादा व्यक्ती किंवा मुलगा रमेश नावाचा लक्षात येतो. अनेक वास्तूंपैकी ताजमहाल ही वास्तू आपल्या समोर येते. अनेक ताऱ्यांपैकी सूर्य हा तारा आपल्या समोर येतो. अनेक उपग्रहांपैकी चंद्र हा बरोबर आपल्या लक्षात येतो. म्हणजे यावरून विशेष ओळख निर्माण होते. एवढंच फक्त त्या विशेष नामाची वेगळेपण आहे. विशेष नामाला दुसरं कुठलंही वेगळेपण नाही. आता इथे दिलंय विशेष नाम हे व्यक्तिवाचक असते तर सामान्य नाम जातीवाचक असते. म्हणजे विशेष नामाला काय सांगितलं होतं की ते फक्त एखाद्या व्यक्ती किंवा गटाशी एखाद्या निवडक बाबीशी संबंधित असते. पण सामान्य नाम हे जातीवाचक असते. जसं मी तुम्हाला सांगितलं, अनेक प्राण्यांपैकी एक प्राणी कोणता? कुत्रा. अनेक प्राण्यांपैकी एक प्राणी सिंह, मांजर. अनेक वस्तूंपैकी अनेक फुलांपैकी एक फुल गुलाब. अनेक प्राण्यांपैकी सिंह. त्याच्यानंतर अनेक वनस्पतींपैकी साग. हे विशिष्ट जातीवाचक असते. म्हणजे एका जातीच्या बाबतीत आपल्याला दिलेलं नाव असते. मग विशेष नाव हे आपल्या लक्षात आलं असेल. विशेष नामाला वेगळेपणा काय आहे तर ते विशेषता दाखवते आणि एकाच विशिष्ट घटकासाठी दिलेलं असते. त्यानंतर आता आपल्या पुढे येणारा पुढचा जे नामाचा प्रकार आहे त्यामध्ये आहे भाववाचक नाम. भाववाचक नाम म्हणजे काय तर आता तुम्हाला सांगितलं की त्या व्यक्तीचे भाव गुणधर्म हे आपल्याला अनुभवावे लागतात. ते दिसणार नाही. दिसण्यावरून आपण एखादा चेहरा, समजा एखाद्यानं असं आनंदी राहते, नेहमी चेहऱ्यावर हास्य आहे, पण पाहिल्याबरोबर काय आनंदी आहे आपण म्हणू शकतो, पण खरंच तो आनंदी आहे का नाही हे आपल्याला कळणार नाही. त्याच्या मनामध्ये काय चालू आहे, विचार कोणते आहेत, त्याच्या भावना काय आहेत मनाच्या, म्हणजे त्या हसण्याच्या मागे सुद्धा त्याच्या काही भावना असते, तर ते आपल्याला जाणून घेता येणार नाही. किंवा त्याच्या वर्णनाहून आपल्याला नुसतं म्हणजे हसण्याचा चेहरा दिसतोय म्हणून त्याच्यावरून आपण वर्गीकरण करू शकत नाही. त्याचं वेगळेपण काहीही सांगू शकत नाही. मग भाववाचक नामं जी असतात ही त्या धर्मानुसार, त्याच्या गुणधर्मानुसार त्यामध्ये बदल होत असतो. आता मग याच्यावरून एक कळते की सामान्य नामे आणि विशेष नामे जी आहेत ही धर्मीवाचक आहेत. धर्मीवाचक म्हणजे काय? त्यातले प्राणी सांगतात, त्यातले विशिष्ट वेगळेपण सांगते. पण भाववाचक नाम ही धर्मीवाचक नसून त्याचा धर्म सांगतात, त्याचा गुणधर्म सांगतात. फरक लक्षात घेतला तर लक्षात येईल. म्हणजे फरक लक्षात घ्या. इथं काय दिलंय, सामान्य नामामध्ये फरक काय आहे? सामान्य नाम आणि विशेष नाम हे धर्मीवाचक आहेत, म्हणजे जातीवाचक आहेत. त्यांना वेगळ्या प्रकारातून वर्गीकरण करून एका ठिकाणी आणलेलं आहे. पण भाववाचक नामे ही धर्मीवाचक, म्हणजे धर्मीवाचक न राहता त्याच्यातला धर्म दाखवतात, त्याच्यातला गुणधर्म दाखवतात, त्याच्यातल्या चांगल्या वाईट बाबी दाखवतात. या सर्व प्रकारानुसार जे काही आपल्या पुढे वर्गीकरण येते त्या वर्गीकरणाला अनुसरूनच भाववाचक नामाचं आपल्याला इथं पाहता येईल. मग भाववाचक नामाच्या याच्यानुसार काय दिलंय आता पुढं आपल्याला, भाववाचक नाम म्हणजे वर्गीकरण करताना आपल्या लक्षात येईल की भाववाचक नामाचं सुद्धा जे काही वेगळेपण आपल्याला इथे दिसतंय त्या वेगळेपणानुसार भाववाचक नामाचं ज्याला स्पर्श करता येत नाही, ज्याला स्पर्श करता येत नाही, चव घेता येत नाही, डोळ्यानं पाहता येत नाही, अशा कल्पनेनं मानलेल्या गुण, अवस्था व कृती यांच्या नावांना आपण काय म्हणतो? भाववाचक नामे म्हणतो.
म्हणजे आता पहा, मी तुम्हाला म्हटलं की चेहऱ्यावरचे हावभाव पाहिले की त्याचं वर्णन करायचं का. डोळ्यांनी पाहता येत नाही, स्पर्श करता येत नाही, चव घेता येत नाही, कल्पनेनं मानलेले गुण, अवस्था व कृती यांच्या नावांना भाववाचक नाम असे म्हणतात म्हणते. हे घटक वस्तू रूपात दाखवता येत नाहीत. जसं म्हणलं पहिले आपण पाहिलं, पदार्थवाचक नाम वस्तू रूपात आहेत, दाखवता येतात, पण भाववाचक नामाबाबत तसं कुठलंही आपल्याला दाखवता येणार नाही. मग भाववाचक नामामध्ये काय दिलंय पहा, की वस्तू रूपात दाखवता येत नाही, म्हणजे त्याला कुठल्याही स्वरूपामध्ये आपण वस्तूच्या रूपामध्ये मांडू शकत नाही. त्याचं जे काही वर्गीकरण असेल ते गटानुसार मांडता येत नाही. प्रत्येक घटकाला वेगवेगळ्या नुसार, आता इथं पहा व्याख्या दिलेली आहेत, व्याख्यानुसार आपल्याला सगळं काही स्पष्ट होईल. ज्याला स्पर्श करता येत नाही, चव घेता येत नाही, डोळ्यांनी पाहता येत नाही, अशा कल्पनेने मानलेल्या गुण, अवस्था व कृती यांच्या नावांना भाववाचक नामे असे म्हणतात. हे घटक वस्तुरूपात दाखवता येत नाहीत. म्हणजे पहा, सौंदर्य वस्तुरूपात दाखवता येईल का आपल्याला? नाही. सौंदर्याचं वर्णन करू शकतो, काय छान आहे, एखादा व्यक्ती, एखादा मुलगा काय हँडसम आहे म्हणतो, एखादी मुलगी वाव सी इज ब्युटिफुल म्हणतो आपण, किंवा काय ब्युटिफुल आहे बाबा म्हणतो, काय म्हणजे त्याच्या वर्गीकरणानुसार काय सुंदर आहे म्हणतो, एखादं वर्णन करताना एखादा फुलाचं असेल, एखादा इतर बाबीचं असेल, पाहून वर्गीकरण करू शकतो. पण त्याला स्पर्श करता येत नाही, त्याचं वर्गीकरण आपण मनाने ठरवतो. पाहिल्याबरोबर आपल्या लक्षात येते का की हा हे पाहिली, कल्पनेनं मांडलेली वस्तू आहे आणि त्याचा घटक रूपात आपण डोळ्यानं पाहिली, पाहिल्याबरोबर आपल्या समोर येते. पण पाहिल्याबरोबर आपलं मन त्याच्यावर विचार करते, कल्पना करते. पाहिल्याबरोबर लक्षात येते का खरंच सुंदर आहे का बाबा हे? नाही. आपलं मन त्याच्यावर प्रक्रिया करायला सुरुवात करते, विचार करते. हा डोळे कसे आहेत, चला मुलांच्या बाबत असेल, मुलींच्या बाबत असेल, मग त्याचा चेहरा कसा आहे, गोरापान आहे, वर्गीकरण, पर्सनॅलिटी कशी आहे, चांगला जाडजूड आहे, हट्टाकट्टा आहे, दिसायला आकर्षक आहे, योग्य पर्सनॅलिटी आहे. वनस्पतीमध्ये गेलं, फुलांमध्ये गेलं समजा, हा फुलं सुगंधित आहे, चांगला फुलांचा रंग आहे, आकर्षक पद्धतीने त्याच्याकडे आपलं मन मोहित होत आहे, असं वर्गीकरण आपण त्या ठिकाणी करू शकतो. मनुष्यत्व, मग माणसामध्ये असणारा माणुसकीचा गुणधर्म असेल मनुष्यत्व. आपल्याला लगेच असं पाहिलं दिसायला बा असं होईल का? नाही. तर त्याच्या अंतर्मनामध्ये काय भावभावना आहेत, किंवा त्याची इतरांबद्दल काय प्रेरणा आहे, वागताना बोलताना त्याच्यासोबत कसं वागतो बोलतो, हे सुद्धा महत्वाचं ठरते. त्यानंतर विश्रांती, आपलं शरीर थकलं की आपण आराम घेतो, एखाद्या वेळेस विश्रांती घेतो. मग ही विश्रांती डोळ्यानं पाहून, आपल्याला झोपलेला व्यक्ती असेल, आपण म्हणतो विश्रांती घ्यायला, पण ती विश्रांती खरोखर कामामुळे थकून ती झोप घेतलेली आहे का, एखाद्या वेळेस झोपेची गोळी घेऊन घेतलेली आहे का, त्याला सहज झोप लागली म्हणून तो झोपलेला आहे, हे आपल्याला त्याच्या त्या गुणावरून सांगता येत नाही. मग हे वर्गीकरण करत असताना त्याच्याशी जी काही भावभावनात्मक बाबी असतील, ज्या काही कल्पनात्मक बाबी असतील, ते आपल्या मनाने ठरत असतात, विशिष्ट व्यक्तिरूपाने त्या ठरत असतात. म्हणजे माझी कल्पना जी असेल ती तुमची असणार नाही, तुमची असेल ती इतर कुणाची असणार नाही. प्रत्येकाच्या कल्पना ह्या वेगवेगळ्या असतात. जसं एखादा व्यक्ती असेल जो घरी खूप रागारागाने निघलेला असेल आणि रागा कुठल्या तरी कारणाने त्याची चिडचिड झाली आणि तो घरातून बाहेर पडला. मग अचानक जर आपण त्याच्याशी काही संपर्कात आलो आणि त्यांना आपल्याला त्यावेळेपुरतं राग केलंय, तर बघ आपण काय भावना धरायची, हा व्यक्ती रागीट आहे, आपण सहज म्हणतो काय रागीट माणूस आहे बाबा म्हणतो. पण त्या प्रसंगानुसार त्याचं तेवर आपल्यासोबत असणारं वर्गीकरण किंवा वागणूक झाली. पण नंतर त्याच्या थोडंसं शांत झाल्यानंतरचा जो येणारा अनुभव असेल तो दुसऱ्या व्यक्तीला कदाचित वेगळाही येऊ शकतो, त्याच्यानंतर येणाऱ्या व्यक्तीला वेगळा येऊ शकतो. परत घरातून रागाने बाहेर पडलेला व्यक्ती संध्याकाळी थोडस काम काज त्याचा आटपून गेल्यानंतर घरी थोडस विसरून जाऊ शकतो आणि घरामध्ये गेल्यानंतर आनंदी चेहऱ्याने सुद्धा जाऊ शकतो. म्हणजे भावभावनांवर नियंत्रण आपल्याला ठेवता येऊ शकते. पण त्या कोणत्याही स्वरूपात आलेली एखादी जर भावभावना आपण निश्चित करून त्याचं वर्गीकरण करत असेल तर ते चुकीचं ठरू शकते. म्हणजेच पहा, गुणधर्म व भाव दर्शवणाऱ्या शब्दांना भाववाचक नामे असे किंवा धर्मवाचक नामे असे म्हणतात. मग इथं श्रीमंती, गर्व हे सुद्धा दिलेले होते पहा. आता गुणधर्म व भाव दर्शविणाऱ्या शब्दांना भाववाचक नाम किंवा धर्मवाचक नाम म्हणतो. मग विशेष नामे व सामान्य नामे ही भाव किंवा धर्म धारण करतात, म्हणून त्यांना धर्मीवाचक नाम असे म्हणतात. पहा, विशेष नामे व सामान्य नाम काय करतात? भाव धारण करतात, धर्म धारण करतात, म्हणून त्यांना धर्मीवाचक नामे असे म्हणतात. पण भाववाचक नाम ही धर्मवाचक नामे आहेत. धर्म धारण करण्याचं काम यांच्यामध्ये नसते, तर त्यांना गुण किंवा भाव त्याचे वर्गीकृत केलेले दिसून येतात भाववाचक नामामध्ये. पण सामान्य नामामध्ये भावाशी काही भाव किंवा त्याचे गुणधर्माची धारणा करतात की नाही हे तेवढं पाहिलं जात नाही, म्हणून त्यांना धर्मीवाचक नाम म्हणतात. आता इथं पहा, भाववाचक नामाचे सुद्धा 3 गट पडतात. मध्ये एक स्थितीदर्शक आहे, दुसरा गुणदर्शक आहे आणि तिसरा कृतीदर्शक आहे. मग स्थितीदर्शक म्हटल्यानंतर पहा, आता वर आलं होतं श्रीमंती आलं होतं इथं पहा उदाहरणामध्ये. मग इथं स्थितीदर्शक काय? गरिबी,
एखादा व्यक्ती आज गरीब आहे, पण कायमस्वरूपी तो गरीब राहील का? भविष्यामध्ये जर त्याला पैसे कमवण्याची संधी मिळाली, त्याच्या कामानुसार त्यानं मोबदला मिळवला किंवा एखादी त्याला लॉटरी लागली किंवा इतर काही कल्पना असू शकतात, ज्यानं कुठल्याही स्वरूपात त्याच्याकडे काहीतरी श्रीमंत होण्याचे मार्ग उपलब्ध झाले असतील, मग तो गरिबीतून वर येईल. स्थितीदर्शक आज जरी गरिबीत असला तर भविष्यात गरीब राहील की नाही माहित नाही, पण आजची स्थिती त्याची जर गरिबीची असेल तर ही स्थितीदर्शक भाववाचक नाम आहे. स्वातंत्र्य. स्वातंत्र्यामध्ये आपण आपले हक्क उपभोगतो, आपल्याला अधिकार आहेत, आपले सर्व काही बाबी आहेत. मग हे स्वातंत्र्य कायमस्वरूपी राहणार आहे. निसर्गात आपल्याला मिळालेलं आहे. आता आपल्यावर कोणी गुलामी लादतो म्हणलं तर ती लादता येणं शक्य नाही. म्हणजे या स्थितीमध्ये कायमस्वरूपी आपण वर्गीकरण करू शकतो की स्थिती ही स्वातंत्र्याची आहे. या स्थितीमध्ये कुठलंही पारतंत्र्य येणार नाही किंवा कुठल्याही पारतंत्र्यासारखी गुलामगिरीसारखी भूमिका जगता येणार नाही. म्हणून आपल्याला कळते की स्थिती आपली सध्याची कशी आहे, ही भावात्मक आहे. स्वातंत्र्याच्या भाववाचक नामाचं इथं वर्गीकरण स्थितीदर्शक केलेलं आहे. गुणदर्शक पाहता. गुणदर्शक म्हणजे जसं सांगितलं सौंदर्य, त्याचे सौंदर्यावरून आपण वर्गीकरण करू शकतो. म्हणजे रूप पाहतो कसं आहे, काय आहे, बोलण्या चालण्यात कसं आहे. सौंदर्य म्हणजे फक्त दिसणं का तर नाही, त्याचे बोलणे, चालणे, वागणे, इतर बाबी सुद्धा आपल्याला त्याच्या अंतःकरणात असणाऱ्या, जसं मनमिळाऊपणा असेल, सहकार्य वृत्ती असेल, सेवाभाव असेल, या सर्व बाबी तिथे पाहिल्या जातात. मग गुणदर्शक भावाचक नामामध्ये काय ते सौंदर्य. प्रामाणिकपणा. एखादा व्यक्ती खूप प्रामाणिक असतो, तो त्याला एखादं सहजासहजी मिळालेली वस्तू आपली नसताना तो आपल्याकडे ठेवत नाही. सहज एखाद्या व्यवहारामध्ये तो प्रामाणिकपणाने कुठलाही व्यवहार करताना जागरूक राहतो. मग हे गुण आहेत एखाद्या व्यक्तिगटातले किंवा प्राणी गटातले जे काही आपल्याला गुणधर्म दाखवले आहेत, यानुसार गुणधर्मदर्शक किंवा गुणदर्शक भाववाचक नामे साधता येतात. त्यानंतर कृतीदर्शक पहा. कृतीदर्शक इथं चोरी केली, एखादा चोर असेल त्याचं काम काय आहे, चोरी करणं. म्हणजे त्याला काय चोरी कर असं कोणी सांगत नाही, पण त्याची ती मानसिकता झालेली असते की त्याचा तो उदरनिर्वाहाचं साधन म्हणून त्याचा तो गैरमार्गाने वापर करत असतो. मग चोरी हा कृतीदर्शक शब्द आहे, कृतीदर्शक भाववाचक नाम आहे. यामध्ये काय दिलंय, एखाद्याची कृती कशी असेल हे आपण सांगू शकत नाही. एखादा दिवसभर चांगलं काम करतो, प्रामाणिकपणे वागतो, काबाड कष्ट करतो, पण वेळ प्रसंगी त्याला मिळालेल्या संधीमध्ये तो काहीतरी वेगळंच करत असेल, चोऱ्या करत असेल, तर ते आपण त्याच्या पाहण्यावरून किंवा त्याच्या त्या घटकावरून आपण त्याचं वर्गीकरण करू शकत नाही. दिवसभर तो आपल्यासोबत होता म्हणजे चोर ठरणार नाही असं नाही, किंवा प्रामाणिक होता तर मग दिवसभर चांगला होता आणि संध्याकाळी गेला की वेगळंच काहीतरी वागतोय, मग त्याचं वर्गीकरण आपल्याला तसं करता येणार नाही. मग त्याचे ते प्रदीर्घ अनुभव असले पाहिजे, त्याच्यामध्ये बदल होत असले पाहिजे, बदल होताना सहेतुक बदल असले पाहिजे. यानुसार आपल्याला मग कृतीदर्शक चोरी. त्यानंतर चळवळ म्हणजे कृती आहे, कुठली तरी मुवमेंट करायची होती, आपल्याला हालचाल करायची होती, आपल्याला गती द्यायची होती. जसं स्वातंत्र्य लढ्याची चळवळ पाहतो, भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये आपण अनेक महात्म्यांचं कार्य पाहिलं. मग हे लोक जर यांनी कृती केलीच नसती, चळवळीचा योग मार्ग स्वीकारलाच नसता, किंवा इतर कुठल्याही आपल्या हालचाली झाल्या नसत्या. आजही आपण लिहितो, बसतो, वाचतो, उठतो, या हालचाली आहेत. मग ह्या चळवळदर्शक जे बाबी आहेत ह्या सुद्धा कृतीदर्शक भाववाचक नामांमध्ये आढळून येतात. म्हणजे भाववाचक नाम ही फक्त आणि फक्त त्याचे गुणधर्म आणि त्या दर्शवणाऱ्या भावावर आधारित असतात. मग आज एखादा व्यक्ती प्रामाणिक असणारा उद्या अप्रामाणिकही होऊ शकतो, तो खोटंही बोलू शकतो, चोरीही करू शकतो, किंवा इतर काही दुसऱ्या मार्गाला म्हणजे बेकायदेशीर मार्गाला सुद्धा जाऊ शकतो. पण आजच्या स्थितीमध्ये तो जसा आहे त्यानुसार स्थिती, आज त्याच्याकडे असणारे गुणधर्म काय आहेत यानुसार गुणावरून आणि आज त्याच्या कृती काय आहेत या कृतीवरून कृतीदर्शक भाववाचक नाम तिथे आपल्याला व्यक्त करता येतात, किंवा त्या भाववाचक नामांचं वर्गीकरण करता येते. मग हे झाले भाववाचक नामे. पुढं याच्याही पुढे जर गेलं तर आपण त्या दिवशी पाहिलं होतं की भाववाचक नाम साधण्याचे काही वेगवेगळे प्रकार आहेत. मग हे प्रकार कोणते, तर त्याला आपण काही प्रत्यय जोडावे लागतात म्हणलं होतो. मग हे 10 प्रत्यय आपल्याला सांगितले, 10 प्रत्यय कोणते कोणते ते आता आपण बघू. पहा, इथं दिलंय खालील प्रत्यय वापरून भाववाचक नामे साधता येतात. आता भाववाचक नामे साधता येतात म्हणजेच काय, तर भाववाचक नामे तयार करता येतात. मग तयार करता येतात कशी, तर पाहता इथं य प्रत्यय वापरून. आता हे प्रत्यय किती काय आहेत हे तुम्ही नंतर काय करा, आता हे फक्त पाहून घ्या. प्रत्यय ज्यावेळेस मी विभक्तीचा आपला पाठ सुरू होईल त्यावेळेस तुमचा प्रत्ययाचे संबंधित इतर काही बाबी असतील त्या पूर्ण होतील. फक्त इथं लक्षात काय ठेवायचं, हे 10 जे काही आपल्या समोर दिलेले आहेत घटक, य, त्व, पण, पना, ई, ता, की, गिरी, वा, आई, वी,
हे जे काही 10 घटक आपल्याला दिलेले आहेत यांना आपण प्रत्यय म्हणतो. मग हे प्रत्यय वापरून भावाचक नामे कशी तयार होतात पहा. आता सुंदर हे एक विशेषण आहे. सुंदर हे काहीतरी वर्गीकृत आपण एखाद्याचं वर्णन करतोय. पण सुंदर या नामापासून सौंदर्य हे भावाचक नाम तयार होते. म्हणजे याची तिथं काय केली, जोड दिली. सौंदर्य. गंभीर पासून पहा गांभीर्य, मधुर पासून माधुर्य, धीर पासून धैर्य, क्रूर पासून क्रौर्य, शूर पासून शौर्य, उदार पासून औदार्य. या पद्धतीनं ही नामे आपल्याला दिलेली असतात. त्यानंतर नवीन पासून नाविन्य. म्हणजे य प्रत्यय जोडल्यानंतर आपल्याला सुंदर, नवीन, शूर या प्रकारच्या नामांपासून आपल्याला काय करता येतात, भाववाचक नामे तयार करता येतात. आता त्यानंतर दुसरं पहा, त्व. त्व जोडलंय. मग माणूस यापासून भाववाचक नाम तयार काय झालं, मनुष्यत्व. शत्रू या नामापासून शत्रुत्व, मित्र या नामापासून मित्रत्व, प्रौढ या नामापासून प्रौढत्व, जड पासून जडत्व, प्रभाव पासून प्रभुत्व, नेता पासून नेतृत्व. या प्रकारे भाववाचक नामे साधता येतात. पुढं तिसरं दिलेलं आहे. तिसऱ्यामध्ये काय दिलंय पहा. तिसऱ्यामध्ये दिलंय पणपणा. मग देव पासून देवपण, बाळ पासून बालपण, शहाणा पासून शहाणपण, वेडापासून वेडेपण, चांगला पासून चांगुलपणा, म्हातारापासून म्हातारपण, मूर्ख पासून मूर्खपणा. म्हणजे प्रत्ययाची मांडणी ही त्या त्या शब्दानुसार आहे. त्या त्या शब्दाला जोडले तरच ते भाववाचक नामे होतील, अन्यथा होणार नाही. जसं पहा, देव या शब्दाला मी जर य जोडला, दैव्य होणार नाही. देवत्व होईल, देवत्व होऊ शकते पण दैव होणार नाही. देवी होणार नाही. देवता सुद्धा होऊ शकते. पण इथं पाहता याच्यानंतर शब्द दिलेला आहे पणपणा. मग हे देवपण, म्हातारपण, मूर्खपणा, बालपण हे पाहिले. ई प्रत्यय जोडल्यानंतर काय पहा, श्रीमंत या नामाला ई जोडल्यानंतर श्रीमंती, गरीब गरिबी, गोड गोडी, चोर चोरी, हुशार हुशारी. त्यानंतर ता हा प्रत्यय वापरल्यावर नम्र पासून नम्रता, सम पासून समता, वक्र पासून वक्रता, वीर पासून वीरता, एक पासून एकता, बंधू पासून बंधुता. या प्रकारे आहे. त्यानंतर की, पाटील पासून पाटीलकी. जसं मी सांगितलं, काय पाटीलकी आपण सहज म्हणतो, मस्त पाटीलकी करते बा ते माणूस, त्याला काय कमी गेलं. म्हणजे उच्चार करताना पाटील हा काय आहे, पाटील हा सामान्य नाम आहे, विशेष नाम आहे. पण त्याचं ज्यावेळेस भाववाचक नाम तयार केलं त्यावेळेस काय झालं, पाटीलकी. आता सामान्य नाम म्हटलं आणि विशेष नाम का म्हटलं हेही तुम्हाला पाटील या शब्दात पुढे कळणारच आहे. आता पुढे चला, माल पासून मालकी, आपला पासून आपुलकी, गाव पासून गावकी, माणूस पासून माणुसकी, हुशार पासून हुशारकी. या प्रकारे तिथं भाववाचक नामे होतात. आता गिरी पासून पहा, गुलाम पासून गुलामगिरी, फसवा पासून फसवेगिरी, लुच्चा पासून लुच्चेगिरी, भामटा पासून भामटेगिरी आणि दादापासून दादागिरी. या पद्धतीनं विशेष नाम म्हणजे नामापासून भाववाचक नामे साधलेली आहेत. वा घेतल्यानंतर काय येतंय पाहता, वा गोड पासून गोडवा, गार पासून गारवा, ओला पासून ओलावा, दूर पासून दुरावा, सुंगणे पासून सुगावा, थकणे पासून थकवा. या पद्धतीनं ही नामे जोडलेली आहेत. आई आला तर पहा, नवल नवलाई, चपळ चपळाई, चतुर चतुराई, दिरंग दिरंगाई, महाग महागाई, दांडगा दांडगाई. या पद्धतीनं इथं दिलेलं आहे पाहिजे, दांडगा दांडगाई. त्यानंतर वी, थोर पासून थोरवी. या पद्धतीनं ही जी काही नामं आहेत या प्रत्यय जोडून नामांना भाववाचक नामाचं स्वरूप आपल्याला प्रदान करता येते. मग ही भाववाचक नामे साधत असताना आपल्याला हे 10 प्रत्यय लक्षात ठेवायचे. कोणतंही भाववाचक नाम ओळखा म्हणून आलं की या 10 पैकी कुठला ना कुठला त्याला प्रत्यय जोडलेला असणार आहे, निश्चितपणानं सांगितलेलं असेल. मग तुम्हाला येते प्रश्न, खाली दिलेल्या वाक्यातील भाववाचक नाम ओळखा, किंवा खाली दिलेल्या पर्यायापैकी भाववाचक नाम ओळखा. मग 4 नाव पर्याय दिलेले असतील नावाचे, त्यातलं भाववाचक नाम कोणतं असेल ते तुम्हाला ओळखावं लागणार आहे. मग ही भाववाचक नाम ओळखताना त्याचं वैशिष्ट्य काय असलं पाहिजे आपल्या पुढे, की हे 10 प्रत्यय त्याला लागलेले पाहिजेत. कोणते कोणते 10 प्रत्यय, मग आता आपण जे पाहिले वर दिलेले स्क्रीनवर दिसत आहेत हे 10 प्रत्यय. या 10 प्रत्ययानुसार य, त्व, पण, पणा, आई, ता, की, गिरी, वा, आई आणि वी
हे सगळे 10ला 10 प्रत्यय ज्या ज्या शब्दासमोर जोडलेले असतील त्या त्यावेळी भाववाचक नामे आपल्याला साधलेली पाहायला मिळतील, भाववाचक नामे तयार झालेली दिसून येतील. मग आता या भाववाचक नामामधून पहा, प्रत्येक शब्द जे स्क्रीनवरचं दिसत आहे त्याचं 2 मिनिट थोडं निरीक्षण करा आणि निरीक्षणानंतर काय जाणवते ते मला सांगायचं. मी तुम्हाला विचारणार त्यावेळेस प्रत्येकानं सांगण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक जे 10 प्रत्यय दिलेले आहेत त्या 10 प्रत्ययापुढे आलेले सर्व भाववाचक नामे साधलेली जी आहेत त्याचं निरीक्षण करा थोडा वेळ. पहा, पहिला प्रत्यय आपला होता य. य वरून आपले प्रत्यय जोडल्यानंतर त्याची जी काही भाववाचक नामे तयार झाली, यावरून काय सांगता येईल बरं, काय वर्गीकरण करता येईल आपल्याला? प्रत्येक शब्दातला भाव बदलतोय, म्हणजे प्रत्यय प्रत्येक लागल्यानंतर शब्दातला भाव हा जाणवतोय किंवा बदलतोय. वेगळ्या स्वरूपात दिसून येतो. जसं सुंदर होतं त्याचं सौंदर्य झालं. सौंदर्य म्हटलं की आपल्या कल्पना वाढत जातात, त्याचं वर्गीकरण वाढत जातो. गांभीर्य म्हणलं की एखाद्या घटकाबाबत आपली काळजी दाखवलेली आहे किंवा तिथं त्याचा भाव दाखवला आहे, त्याच्याबद्दल काळजी करणं गांभीर्य. समजून घे बाबा एखादी गोष्ट, एखादा घटक समजून घे त्याच्याबाबत किंवा इतर काही परिस्थिती जाणीव करून द्यायची असेल त्यावेळेस त्याला गांभीर्यानं घे असं सुद्धा आपण म्हणत असतो. मग हे गांभीर्य. तर गुणदर्शक वाटत. काय म्हणले सर? गुणदर्शक आहेत यामधले गुणदर्शक हे आहेत. सर्व. आता भाववाचक नाम ही प्रत्येकच गुणधर्म दाखवणार आहे, त्याच्यामध्ये गुण हा असणारच आहे, गुणदर्शक असणारच आहे, धर्मदर्शक असणारच आहे. पण प्रत्येकाचं स्वरूप वेगवेगळं आहे. म्हणजे स्वरूप वेगळं कसं म्हणतोय, जाणीव करून दिली आपल्याला. सौंदर्य, गांभीर्य, माधुर्य, धैर्य, क्रौर्य, प्रत्येक गुण त्याच्यामध्ये वर्गीकृत केलेला आहे. पहा, म्हणजे आता सौंदर्य म्हणल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की एखाद्याचं सुंदरतेवरून त्याचं सौंदर्य करायला. गांभीर्य म्हणजे काहीतरी काळजी करण्यासारखा घटक आहे, काहीतरी जाणीवपूर्वक बाब तिथे दाखवली. माधुर्य म्हणजे काहीतरी कानाला ऐकताना बरं वाटायला, बोलण्याचे गुणधर्म, त्याचे गाणं असेल किंवा एखादा संवाद असेल, एखादी कथाकथन सांगण्याचं असेल, काही जे असेल ते आपल्याला व्यवस्थितरित्या वाटायला लागलं. मग हे जे काही वर्गीकरण आपल्या समोर आलंय त्यानुसार आपल्याला इथं प्रत्येकातले जे काही वेगवेगळे गुण आहेत हे जाणवायला लागले. त्या प्रसंगानुसार ते गुणधर्म आपल्या समोर उपस्थित आहेत. आता इथं 5 दुसऱ्या त्ववरून दिलं होतं, मनुष्यत्व, शत्रुत्व, मित्रत्व, प्रौढत्व, जडत्व, प्रभुत्व, नेतृत्व. म्हणजे याच्यामध्ये सुद्धा प्रत्येक गटाला वेगवेगळ्या स्वरूपामध्ये काय काय त्याच्यावरती भार दिला जाऊ शकतो किंवा त्याचे गुणधर्मदर्शक शब्द जे असतील ते सर्व आपल्याला दिसतात. आता पहा, पुढे दिलेले काही गिरी या शब्दाचे प्रत्यय पहा, 7 नंबरची गिरी. गुलामगिरी, फसवेगिरी, लुच्चेगिरी, भामटेगिरी, दादागिरी. म्हणजे काहीतरी असं त्याच्यामध्ये दाखवलंय. पहा, गुलामगिरी म्हटलं की कोणाच्या तरी अधिकारात वागायचंय, खाली त्याच्या दबावाखाली वागायचंय. फसवेगिरी, लुबाडणूक केली आपली, फसवलं आपल्याला कोणातरी. लुच्चेगिरी म्हणजे आपली काहीतरी चोरीमारी केली किंवा आपल्याला त्यामध्ये फसवण्यासारखा कुठला तरी प्रकार केला. भामटेगिरी म्हणजे पहा, आपल्याला एखाद्याची चूक नसताना सुद्धा आपल्याला येऊन काय करतोय, आपल्यालाच काहीतरी बोलतोय, आपल्यालाच भांडण करतोय, दम देतोय. त्यानंतर दादागिरी, आपल्यावर हुकूमत गाजवतोय, आपल्याला जास्त थोडस दाखवू का म्हणते तुला हात. म्हणजे या पद्धतीचे जे काही त्याचे गुणधर्म त्या स्वभाव व्यक्तीनुसार त्यामध्ये शब्दाचे जे कौशल्य आहे त्यानुसार तिथं मांडलेले आहेत. मग हे जे शब्दांचं जे काही वर्गीकरण असेल हे प्रत्येक वेगवेगळी आपल्याला वेगवेगळं पाहायला मिळते. मग भाववाचक नामे तयार करताना हे सगळं प्रकरणाच्या बाबी आपल्याला तिथं दिसून येतात. आता यानंतर पाहूया पुढं काही वेगळे पण दिसलंय का या भाववाचक नामांच्या बाबतीत असेल किंवा इतर नामांच्या बाबतीत असेल, ते सुद्धा आपण या ठिकाणी पाहूया. आता पहिल्यांदा नाम, वाक्यातील नाम कसे ओळखायचं, आता हे आपल्यासाठी महत्वाचं आहे. नाम म्हणजे काय, आपण आतापर्यंत पाहिलं ज्याच्यामध्ये सांगितलं होतं सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम. मग हे सर्व प्रकार झाल्यानंतर आता आपल्याला विचारलं वाक्यातलं नाम कसं ओळखावं. मग प्रश्न येतो, दिलेल्या वाक्यातील नाम ओळखा किंवा दिलेल्या वाक्यातील भाववाचक नाम ओळखा, दिलेल्या वाक्यातील सामान्य नाम ओळखा. मग हे सर्व ओळखत असताना नाम कसं ओळखायचं ते सुद्धा आपल्यासाठी महत्वाचं ठरते. आणि हे कसं आता ओळखायचं पहा, खाली दिलेले काही टप्पे आहेत. वाक्याचा कर्ता व कर्म नामच असते म्हणते. वाक्यामध्ये 3 घटक असतात, कर्ता, कर्म, क्रियापद. 3 घटक आल्याशिवाय वाक्य होऊ शकत नाही. पण जरी यापैकी कर्ता आणि कर्म नसेल तर फक्त जर क्रियापदच असेल तरीही वाक्य होऊ शकते. पण
क्रियापद हे असणं आवश्यकच आहे. क्रियापदाशिवाय वाक्य होणार नाही. मग वाक्याचा कर्ता व कर्म नाम असते म्हणते. पहा नाम कसं ओळखायचं, वाक्याचा कर्ता व कर्म नाम असते. मग इथं काय केलंय, वाक्य दिले, पारध्याने ससा पकडला. पारध्याने ससा पकडला. क्रिया कोणती झाली, पकडण्याची. कोणी पकडला ससा, पारध्याने. म्हणून पारधी हा काय झाला, कर्ता. कर्ता काय झाला वाक्यातला, पारधी. पारधी हा वाक्यातला कर्ता झाला. मग आता पारध्यानं काय पकडलं, ससा पकडला. म्हणून ससा हा काय झाला, कर्म. ससा हा झाला त्या वाक्यातील कर्म. मग आता लक्षात घ्या, पहा इथं दिलेली जी काही वाक्य लिहिलेली आपल्या पुढे आहेत त्यामध्ये लक्षात येईल. काय लक्षात यायलंय, पारध्याने ससा पकडला, यामध्ये कर्ता व कर्म. जसं आता पाहिलं, कर्ता काय पाहिला, पारधी, आणि कर्म काय पाहिलं, ससा. मग हे पारधी आणि ससा हे दोन्हीही काय आहेत, त्या वाक्यातली नाम आहेत. ससा सुद्धा नाम आहे आणि पारधी सुद्धा नाम आहे. या पद्धतीनं दिलेल्या वाक्यात जर कर्ता आणि कर्म हे नाम कायमस्वरूपी असते, त्याला कुठलंही वेगळं स्वरूप राहणार नाही. षष्टी प्रत्यय. आता षष्टी प्रत्यय म्हणजे काय, हे चाचीचीच्या हे प्रत्ययाच्या वेळेस तुम्हाला सांगतो. हे सोडून द्या 2 नंबर. 3 नंबरचं पहा, शब्दयोगी अव्ययाने जोडलेल्या नामाचे कार्य करतो किंवा नाम असतो. शब्दयोगी अव्ययाने जोडलेला शब्द म्हणजे शब्दयोगी अव्ययाने जोडलेला शब्द त्या दिवशी पाहिलं होतं. पक्षी झाडावर बसला, एक वाक्य सांगितलं होतं. किंवा प्राजक्ताच्या झाडाखाली फुलांचा सडा पडला, हे 2 वाक्य तुम्हाला सांगितले होते. मग इथं पहा, एक वाक्य तशाला तसं झालेलं आहे, पक्षी झाडावर बसला. यामध्ये शब्दयोगी अव्ययाने जोडलेला शब्द नामाचे कार्य करतो म्हणते. मग याच्यात शब्दयोगी अव्यय कोणता आहे, वर. झाडावर मध्ये पहा, झाडावरच्या याच्यातलं शब्दयोगी अव्यय आहे वर. हे वर शब्दयोगी अव्यय आहे. शब्दयोगी अव्यय का म्हटलं त्याला, कारण झाडा या शब्दाला ते जोडून आलेलं आहे, म्हणून शब्दयोगी अव्यय वर. मग हे जे शब्दयोगी अव्ययाने जोडलेला शब्द असेल ते सुद्धा नामाचं कार्य करते, म्हणजे त्याला सुद्धा आपण काय म्हणतो, नामच म्हणतो. मग या ठिकाणी दिलेल्या वाक्यात पक्षी झाडावर बसला, या वाक्यात वर या शब्दाला जोडून आलेला शब्द आहे झाड, आणि झाड हा काय झाला, त्या वाक्यातलं नाम झालेलं आहे. मग इथं पहा, सत्ते पुढे शहाणपण चालत नाही, पहिलं वाक्य, तिसऱ्या मधलं पहिलं, सत्ते पुढे शहाणपण चालत नाही. मग शब्दयोगी अव्यय कोणता आहे, पुढे. कोण्या याला शब्दाला जोडलेला आहे, सत्ता या शब्दाला जोडला, सत्ते पुढे. सत्ते पुढे, सत्ता या नामाला पुढे हा शब्दयोगी अव्यय जोडलेला आहे, म्हणजे सत्ता हा काय झाला, त्यातला नाम झालेला आहे, सत्ता. मग पर्यायामध्ये असं येत नाही, सत्य येत नाही, तर तिथे तुम्हाला सत्ता, झाड असे पर्याय दिलेले असतात. नाही तर तिथं परत आणखी सर सत्ता सत्य पुढे आलं, तुम्ही सत्ता सांगितलं तर इथं सत्य आलं, असं होणार नाही. तिथं सत्ताच येणार आणि सत्तानुसारच झाडच येणार, म्हणजे सत्ता असेल झाड असेल, झाडा होणार नाही. झाडा जर घेसाल किंवा सत्य घेसाल त्यावेळेस त्या नामाचं सामान्य रूप असेल ते, मग सामान्य रूप तुम्ही निवडलं तर आलेलं उत्तर आपलं चुकून जाईल. मग हे विभक्तीच्या वेळेस आपण सामान्य नाम शिकणारच आहोत, त्यामुळं सामान्य रूपाच्या मागे आता सध्या विचार करायचा नाही. मग सत्ता हा काय झाला शब्द, त्याच्या पुढे हे आलेला अवयव शब्दयोगी, म्हणून सत्ते पुढे झाला तो. त्यानंतर पक्षी झाडावर, झाडा हा सामान्य नाम आहे, सामान्य रूप आहे नामाचं, म्हणून झाड हा मूळ नावाचं स्वरूप आहे. नाम कोणतं आहे, मूळ त्याच्यातलं झाड, म्हणून झाड हा नामाचं कार्य करतो. त्यानंतर विभक्तीचे प्रत्यय जोडलेले शब्द नाम असतात किंवा नामाचे कार्य करतात. विभक्तीचे प्रत्यय, जसं तुम्हाला आता विभक्तीचे प्रत्यय सांगितलं होतं, कोणते, वा, की, गिरी, तात, व, आई, पण, पणा, हे भावाचक नाम जोडताना जे प्रत्यय होते, या प्रत्ययानुसार जर आपण समजा किंवा इतर विभक्तीचे प्रत्यय असते, आता 2 नंबर मध्ये दिलं होतं पहा, षष्टीचे प्रत्यय, चाची, चेच्या, म्हणजे षष्टी म्हणजे काय, षष्टी जी आहे विभक्ती तिचे प्रत्यय आहेत चाची, चेच्या. म्हणजे ज्यावेळेस षष्टीचं काम काय आहे, मालकी दाखवणं. मालकी, मालकी म्हणजेच काय, एखादी वस्तू काय कुणाची असेल, जसं मी म्हणतो माझ्या हातातील मोबाईल माझा आहे, मग माझी मालकी झाली. ती त्याची गाडी आहे, त्याची गाडी झाली. तो त्याचा मोबाईल आहे, एखादा मोबाईल असेल तो त्याचा असेल, म्हणजे त्याची मालकी हक्क दाखवला. मग षष्टीमध्ये काय असते, स्वामित्व दाखवले जाते, स्वामित्व म्हणजेच मालकी दाखवलेली असते. मग हे चाचीचेच्या पुढे, आता दुसऱ्याकडे पाहायचं आपण, आता आलोच म्हणून तर परत त्याच्यावर वापस आलो. षष्टीचे जे काही प्रत्यय असतील चाचीचेच्या, या शब्दांच्या मागे व पुढे दोन्ही नामेच असतात म्हणजे पहा इथं, आजकाल यंत्रांचा वापर खूप वाढला आहे. पहा इथं चाच्या बाजूला काय आहे, यंत्रा,
आणि पुढं वापर. मग हे दोन्हीही नामाचे काम करतात. दोन्ही शब्द काय करतात? नामाचं काम करतात. मग नाम काय आहे आपल्या इथं? यंत्र आणि वापर, हे दोन्ही नामाचे काम करतात. त्यानंतर पुढे चला, आता मूळ जिथपर्यंत आपण पोहोचलो होतो विभक्ती प्रत्ययापर्यंत, तिथे जाऊ. चौथा नंबर, विभक्तीचे प्रत्यय जोडलेले शब्द नाम असतात किंवा नामाचे कार्य करतात म्हणते. मग इथं पहा, विभक्तीचे प्रत्यय जोडले. सागराने प्रतिसाद दिला, या वाक्यात पहा ने हा प्रत्यय जोडला. सागर या शब्दाबरोबर कोणता प्रत्यय जोडला? ने. आणि हा ने प्रत्यय तृतीया विभक्तीचा असतो. तृतीया विभक्तीचा असतो. मग हे विभक्तीच्या जोडणीने जे काही नाव आलेलं आहे त्याच्या आधी हा सागर काय आहे? नाव आहे, नाम आहे, नामाचे कार्य करतो. सागर म्हणजे समुद्र. पुढं पहा, काकांना नमस्कार सांगा. आता हा ना प्रत्ययाला पाहिजे. मग तृतीयेचा प्रत्यय कोणता असतो? ना. ना म्हणजे ने एशी, निही ईशी असे काहीतरी त्याचे समजा एकवचनी आणि अनेकवचनी प्रकार पडत असतात. मग काकांना विभक्तीचा प्रत्यय जोडला. सला नाते द्वितीय आणि तृतीय, हे पहा, चतुर्थी. हो एक मिनिट, द्वितीय आणि चतुर्थीचे जे प्रत्यय आहे तिथं स, ला, ना, ते, हे चार प्रत्यय द्वितीय आणि चतुर्थी या विभक्तीचे आहेत. मग इथं सागराने जे तृतीयेचा प्रत्यय होता, सागराने ने हा प्रत्यय तृतीयेचा होता. त्याचबरोबर वर दिलेले चा, ची, चे हे षष्टीचे प्रत्यय होते. हे वर दिलेले आधीच्या उदाहरणातले चाचीचे हे षष्टीचे प्रत्यय होते. मग इथं पहा, सला, नाते हे चार जे प्रत्यय दिलेले आहेत. इथं काकांना म्हणजेच कोणता प्रत्यय लागला? ना हा प्रत्यय जोडला. मग या नामाच्या आधी हे जे काही काकांना या काका या शब्दाच्या नंतर जो प्रत्यय लागलेला आहे ना, म्हणजे काका हा काय झाला? त्या ठिकाणी वाक्यातील नामाचं काम करणारा शब्द आहे. विभक्तीच्या प्रत्ययाच्या जोडलेले, विभक्तीचे प्रत्यय जोडलेले जे काही शब्द असतील ते नामाचे काम करतात किंवा ते मुळात नामच असतात. इथं दिलेलं वाक्य आहे. त्यानंतर पहा, सर्वनामाच्या झाजीजेच्या नंतर प्रत्ययानंतर नाम असते. जसं माझा मोबाईल, आताच म्हणलं मी, माझा सदरा, इथं दिलंय पहा, माझा सदरा, माझा सदरा. त्याच्यानंतर तुझे पुस्तक. माझा सदरा म्हणजे वैयक्तिक मालकी आहे. कोणाची? सर्वनाम काय आहे याच्यात? माझा. सर्वनाम कोणता आहे? माझा. कोण्या रूपातला आहे? हे मी या प्रकारातलं स्वामित्वदर्शक सर्वनाम झालं माझा. माझा, माझी, माझे. तू या सर्वनामाचा मालकी स्वरूप काय आहे? तुझा, तुझी, तुझे. म्हणजे त्याच्यामध्ये बदल होत असतात. मग यानुसार त्या दिवशी 3 प्रकार सांगितले होते सर्वनामाचे बदलणारे लिंग वचनानुसार. ते सांगितले होते कोणते? मी, तू, जे. म्हणजे त्यानुसार आपण 3 प्रकारामध्ये माझे, तुझे जे काही वर्गीकरण केलं होतं ते आपण तिथं सांगितले होते. मग इथं माझा सदरा, तुझे पुस्तक, म्हणजे इथं पहा, झा, झी, झे, झ्या या प्रत्ययानंतर नाम असते. मग सदरा हे नाव आहे. सदरा म्हणजे काय? शर्ट म्हणतो आपण त्याला. ग्रामीण भाषेमध्ये कपडा, आपला कपडा किंवा अंगारा खाज्याला म्हणतो आपण. माझा सदरा. पुस्तक, तुझे पुस्तक. मग पुस्तक सुद्धा काय झालं? नाम झालेलं आहे. म्हणजे या प्रकारे आपण जर पाहिलं तर प्रत्येक जे काही रचना आहे त्या वाक्यातलं नाम कसं ओळखायचं हे सुद्धा आपल्याला सांगणारी आहे. म्हणजे या नामाच्या प्रकारानुसार, या नामाच्या वर्गीकरणानुसार हे विविध प्रकारचे विश्लेषण आपल्याला दिसून येते. आता पुढे एक आहे आणखी त्याच्यामधला नामाच्या प्रकाराशी संबंधित बाब, ती बाब आपण समजून घेऊया. पहा, नामाचे विविध उपयोग. मी तुम्हाला सांगितलं होतं सामान्य नामाचा उपयोग कसा होतो, विशेष नामाचा आणि भावाचक नामाचा विशेष प्रकारे उपयोग कसा केला जातो. जसं मी एक पाटील शब्द सांगितला होता, सामान्य नामही आहे म्हटलं होतं आणि विशेष नामही आहे म्हटलं होतं. मग आता हे सामान्य नामाचा विशेष नाम म्हणून उपयोग कसा होतो पहा. सामान्य नाम म्हणजे काय? एका गटाला दिलेलं नाव आपण म्हटलो त्यापूर्वी. म्हणजे पहा, एखाद्या सामान्य नामाचा एखादी विशिष्ट व्यक्ती, स्थळ किंवा वस्तू तसेच प्राण्यासाठी उपयोग केल्यास ते विशेष नाम होते. आता सामान्य नाम हे जातीवाचक असते. आपण एक एक गट घेतला होता, एक एक विशिष्ट गटानुसार त्याचं वर्गीकरण केलं होतं, त्याची मांडणी केली होती. या मांडणीनुसार आपण हे करत असताना काय केलं होतं, त्याला जातीवाचक ठरवलं होतं. पण आता इथं काय केलंय, त्याचं विशेष नाम म्हणून ज्यावेळेस आपल्याला वापर करायचा आहे त्यावेळी काय बदल झालाय पहा. विशेष नामाच्या वेळी
इथं ते विशिष्ट व्यक्तीसाठी वापरलं चाललं, विशिष्ट स्थळासाठी वापरलं चाललं किंवा विशिष्ट वस्तू तसेच प्राण्यासाठी वापरलं चाललं, म्हणून त्याचा उपयोग विशेष नामाप्रमाणे व्हायला. आता इथं पहा, आमचा पोपट कालच गावाला गेला. वाक्य आहे, आमचा पोपट कालच गावाला गेला. आता मुळात पोपट हा जो शब्द आहे किंवा पोपट हे जे नाव आहे हे सामान्य नाम आहे. कुठल्या तरी पक्ष्यांच्या गटातील लिहिलेल्या एक पोपट हा पक्षी, सामान्य नामाचा पक्षी. पण आपण या पोपटाचं वर्गीकरण काय केलं, आमचा पोपट कालच गावाला गेला. म्हणजे आता खरंच इथं पोपटाबद्दल बोललं चाललं असेल का? हे वाक्य जे दिलंय ते पोपटाबद्दल माहिती सांगत असेल का? नाही. नाही. तर एखाद्या व्यक्तीला आपण घरामध्ये लाडाने काहीतरी पोपट म्हणत असतील किंवा ती बोलक्या स्वभावाची व्यक्ती असेल, पोपट कसा मिठू मिठू सारखा करत राहतो, मग तसं जर काही बोलक्या स्वभावाचं जर एखादं व्यक्तिमत्व असेल आपल्या घरात, तर त्याला लाडाने म्हटलं असेल की आमचा पोपट गावाला गेला. म्हणजे मूळ पोपट हे सामान्य नाम होतं, पण त्या पोपटाचं विशेष प्रकारे वर्गीकृत केलेलं आहे. किंवा एखादा पाळलेला सुद्धा विशिष्ट पोपट असू शकतो, त्याचं सुद्धा तो कुठं गेला असेल, गावाला नेला असेल तर साहजिक असू शकते. पण इथं त्याचं सामान्य नाम न घेता विशेष स्वरूपात त्याचं वर्गीकरण केलेलं आहे, म्हणून सामान्य नामाचा या ठिकाणी विशेष नाम म्हणून उपयोग झालेला आहे. दुसरं वाक्य पहा, शेजारच्या चिमणाबाई कालच देवाघरी गेल्या. चिमणाबाई, आता चिमणाबाई म्हणजे काय, चिमणी या प्राण्याचं वर्गीकरण केलेलं आहे. मग चिमणाबाई, कोणाला तरी एखाद्या बाईला चिमणाबाई नाव ठेवलेलं असेल, आता इथे विशेष नाम म्हणून त्याचा वापर केला. असू शकते एखाद्या प्राणीवाचक नाम, म्हणजे पक्षीवाचक नाम असू शकते. आपण सहज म्हणतो एखाद्या पहिले नाव होत तसे, धोंडबा, त्याच्यानंतर इतर काही जे जुने नाव आपल्याला आता ऐकल्यानंतर थोडं हसू येते, पण आजचे नाव जे आधुनिक आहेत, मॉडर्न नाव आहेत, आजचे नाव पाहिलं की मग त्यांचे ते विश्लेषण तसं करता येईल की नाही माहित नव्हतं. जसं धोंडबा नाव असते की धोंड्या म्हणायची, म्हणजे आज त्या नावांमध्ये फरक पडला. मग एखाद्या व्यक्तीला लाडानं म्हणतात, कोणी समजा चिमणे, चिमणी आमची आली म्हणते, म्हणजे ती नाजूक असेल किंवा एखाद्या वेळेस तिचं वर्गीकरण त्या घरातल्या लाडानं त्या पद्धतीने केलेलं असेल. मग ही चिमणाबाई नावाची एखादी व्यक्ती सुद्धा असू शकते पहिल्या नावानुसार. मग शेजारच्या चिमणाबाई कालच देवाघरी गेल्या, म्हणजे विशेष नामा म्हणून त्याचा वापर केलेला दिसून येतो. विशेष नाम म्हणजे काय, तर ती चिमणाबाई नावाची कुणीतरी स्त्री व्यक्ती होती असं त्या ठिकाणी अधोरेखित केलेलं आहे. त्यानंतर आत्ताच तो नगरहून आला. पहा, आत्ताच तो नगरहून आला. नगर या शब्दाचा अर्थ काय होते, नगर म्हणजे शहर. नगर म्हणजे काय, कुठलं तरी एखादं शहर. मग हे नगर या शब्दाचा जर अर्थ आपण लक्षात घेतला तर काय होते, एका विशिष्ट शहरापुरतं बोललं जात होतं. पण इथं काय केलंय, त्या नगर या अर्थाने घेतलं, तो आताच नगरहून आला. म्हणजे कोणत्या नगरहून आला, आता पहिलं नाव होतं अहिल्यानगर, आता आपण ज्याला म्हणतो, पण अहमदनगर, त्याची ओळख काय होती, नगर. त्या ठिकाणाला अहमदनगर म्हणण्याची काय, म्हणजे नगरला हवं म्हणायचे. आजही लोक म्हणतात नगरला आहे रे बाबा, म्हणतात माझी ड्युटी तिकडे आहे, नगरमध्ये आहे म्हणते. म्हणजे बोलताना अहमदनगर या गावाच्या नावाच्या ऐवजी विशेष नाम आपण काय वापरतो त्या ठिकाणी ओळख देण्यासाठी नगर. मग तो आत्ताच नगरहून आला. नगर म्हणजे मूळ अर्थानं काय होतं, शहर. कुठंतरी शहर, कोणतं तरी शहर, असं त्याचा समानार्थी अर्थ घेतला जात होता. पण इथं काय केलंय, तो आताच नगरहून आलाय, म्हणजे तो अहमदनगर या गावावरून सुद्धा आलेला असू शकतो किंवा तो एखाद्या शहरातून आलेला असू शकतो. म्हणून इथं त्याच्या नावाचं जे काही सामान्य रूप होतं त्याला विशेष नामाच्या स्वरूपामध्ये उपयुक्त केलेलं आहे. आमची बेबी 9वीत आहे. आता बेबी कोणाला म्हणतो आपण, बेबी, बेबी लहान कोणाला बाळ. म्हणतात, लहान बाळाला बेबी म्हणतात. किंवा एखाद्या वेळेस आपल्यामध्ये सुद्धा लाडानं म्हणतो, आता नवीन ट्रेंड चालू झालेला आहे बेबी. मग हे 9वीत आहे म्हणते बेबी, आमची बेबी 9वीत आहे. मग या बेबी हा शब्द मूळ लहान बाळासाठी वापरला जात होता, पण आता याचं विशेष नाम काय केलंय, बेबी नावाची एखादी मुलगी असेल जी 9व्या वर्गात आहे आज, मग त्या सामान्य नामाचं रूपांतर हे विशेष नामामध्ये इथं केलेलं पाहायला मिळते. मग यानुसार वेगवेगळ्या स्वरूपामध्ये ही रचना सामान्य नामाची विशेष रूपामध्ये आढळते. आता पहा खाली 2 नंबरमध्ये विशेष नामाचा सामान्य नाम म्हणून उपयोग. आता विशेष नाम हे आधीही सांगितले की एका विशिष्ट गटापुरते, म्हणजे एखाद्या विशिष्ट व्यक्तीपुरते असतात. अनेकांपैकी एकाची विशिष्ट ओळख त्या विशेष नामाने दाखवलेली असते. पण इथं काय दिलंय पहा, विशेष नामाचा जसं सामान्य नामाचा विशेष नाम म्हणून उपयोग झाला, तसंच आता इथं विशेष नामाचा सामान्य नाम म्हणून उपयोग व्हायला पहा. एखाद्या विशेष नामाचा उपयोग दुसऱ्याला उपमा देण्यासाठी किंवा अनेक वचन म्हणून केल्यास ते सामान्य नाम असते. आता काहीतरी मुद्दाम उपमा द्यायची कोणाला तरी, उपमा द्यायची म्हणजे एखाद्या वेळेस उपहासात्मक असते किंवा एखाद्या वेळेस लाडाने असते.
मग ही उपमा देत असताना किंवा त्याचं अनेक वचन करायचं असेल तरीही सुद्धा काय म्हणतो आपण, विशेष नामाचा उपयोग सामान्य नामाप्रमाणे करत असतो. आता इथं खाली वाक्य दिलंय पहा, आमची बायको म्हणजे लक्ष्मी. आता इथं वाक्यामध्ये लक्ष्मीचं वर्णन केलेलं आहे. लक्ष्मी हे मुळात काय आहे, विशेष नाम आहे. पण आता तिचा सामान्य नामानं उपयोग कसा केला पहा, बायको या शब्दासाठी लक्ष्मी हा वर्णनात्मक शब्द वापरला. कोणासाठी वापरला, बायको या नामासाठी. म्हणजे लक्ष्मी हा मुळात विशेष नाम असलेला शब्द बायको या शब्दाशी संबंधित असल्यामुळं इथं वापरल्यामुळं त्याचं सामान्य नाम तयार झालं. सामान्य नाम कसं तयार झालं, तर वर्गीकरण करताना त्या बायकोची तुलना कोणासोबत केली, तर बायकोची तुलना लक्ष्मी बरोबर केली. म्हणजे आमची बायको साक्षात लक्ष्मी आहे. जसं काही ती लक्ष्मी धनदेवी असते त्या पद्धतीनं तिचं सुंदर स्वरूप, तिचं काही रचना असेल ती या ठिकाणी बायकोला उपमा देण्यासाठी वापरलेली दिसून येते. मग हे लक्ष्मी विशेष नाम होतं, पण तिला बायकोच्या उपमा देण्यासाठी बायकोची जी काही आपल्याला अनेक वचन किंवा वर्णन करायचं होतं, उपमात्मक वर्णन करायचं होतं, त्यामुळं लक्ष्मीची उपमा देऊन बायकोचं त्या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. आणि लक्ष्मी हा विशेष नामातला शब्द सामान्य नामामध्ये रूपांतरित झालेला आहे. दुसरं वाक्य पहा, आईचे 16 गुरुवारांचे व्रत आहे. आता मुळात गुरुवार किती होतो, 7 वार आहेत, त्याच्यापैकी गुरुवार किती असतात, एकच असतं. एकच असते. पण इथं काय म्हणते, 16 गुरुवारांचे व्रत आहे. म्हणजे आईनं 16 गुरुवाराचे व्रत केले. म्हणजे प्रत्येक हप्त्यामध्ये एक गुरुवार आला, असं किती हप्ते गुरुवार केले तिनं, 16. मग गुरुवारचं अनेक वचन दाखवायचं इथं. गुरुवारचं तसं अनेक वचन होणार नाही, पण सामान्य रूप केलं काय, तर आईनं 16 गुरुवाराचं व्रत केलं. म्हणजे 16 गुरुवार तिनं ते व्रतामध्ये घातले. मग हे एकवचनी असणारा गुरुवार या शब्दाला अनेक वचनामध्ये नेताना त्याचं सामान्य रूप बनवलं. सामान्य नामामध्ये विशेष नामाची रचना केलेली आहे. विशेष नाम आहे गुरुवार, म्हणजे 7 वारांपैकी एक वार कोणता, तर गुरुवार. मग हा गुरुवार एक वचनी आहे, कायमस्वरूपी विशेष आहे, त्याच्यामध्ये कुठलाही बदल होऊ शकत नाही. पण आता आईनं केलेलं जे काही व्रत आहे त्याचं वर्णन करायचंय, अनेक गुरुवार केले. मग याला सामान्य रूपामध्ये आणलं आणि काय दिलं, 16 गुरुवार असं मांडलं. म्हणजे त्याच्या पुढे 16 हा शब्द जोडून काय झालं, त्याचं अनेक वचन केलं. एक वचनाचं काय होतं, अनेक वचन. म्हणून या ठिकाणी विशेष नामाचा उपयोग हा सामान्य नामाप्रमाणे आहे. पहा आता पुढील तिसरं वाक्य, आमच्या विद्यार्थ्यात आम्हाला भीम हवेत, सुदाम नकोत. आता भीम म्हटलं की लक्षात काय येईल, महाभारताकडे घेऊन गेलं हे भीम. भीम म्हटल्यानंतर काय येईल, सशक्त असा एक म्हणजे बल्लाढ्य पुरुष व असा ताकदवान मनुष्य. आणि सुदाम म्हटलं की भित्रा, थोडासा लाजाळू स्वभावाचा, आखूड म्हणजे संकुचित वृत्तीनं वागणारा, थोडासा आपल्या पुरतच मर्यादित जीवन जगणारा व्यक्ती. मग इथं काय सांगितलं, आता हे दोन्ही नाम विशेष आहे. भीम सुद्धा विशेष नाम आहे आणि सुदाम सुद्धा विशेष नाम आहे. पण इथं काय म्हणते वाक्यामध्ये, आमच्या विद्यार्थ्यात आम्हाला भीम हवेत, सुदाम नको. म्हणजे भीमासारखे विद्यार्थी घडले पाहिजे आमचे, सुदामासारखे नको. मग भीम आणि सुदाम ही सामान्य नाम इथं विशेष असूनही सामान्य नामामध्ये दाखवलेली आहेत. मुळात विशेष नाम आहेत भीम आणि सुदाम, पण वर्गीकरण करताना इथं वाक्यामध्ये त्यांना विशेष नामाच्या ऐवजी सामान्य नामाच्या स्वरूपामध्ये वर्गीकृत केलेलं आहे, मांडलेलं आहे. चौथं वाक्य पहा, तुमची मुलगी त्राटिकाच दिसते. त्राटिका म्हणजे काय बरं, त्राटिका हा एक शब्दसमूहाबद्दल आलेला शब्द आहे. त्राटिकाच दिसते, त्राटिका म्हणजे काय असेल, त्याचा अर्थ काय होईल बरं, त्राटिका कोणाला आठवतंय का, पहा त्राटिका म्हणजे काय. त्राटिका कोणाला म्हणतात, एखादी रागीट किंवा भांडखोर व्यक्ती असेल, म्हणजे राग असा खूप येतो, जमदग्नी म्हणतो आपण त्याला. म्हणजे रागात आल्यानंतर लगेच भांडायला सुरुवात करणारे जे असतं त्याला आपण म्हणतो त्राटिका. मग तुमची मुलगी पापट. त्राटिका दिसते, आकाश पाताळ एक करणारी. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला एखाद्या वेळेस राग अचानक आला तर मग भांडणाचं स्वरूप त्यामध्ये येते. मग ही त्राटिका जो काही विशेष नाम होता, ज्याला शब्दसमूहात्मक शब्द होता की रागीट, अतिशय रागीट व्यक्ती. मग इथं सामान्य नामामध्ये त्याला रूपांतरित केलेलं आहे. कालिदास हा भारताचा शेक्सपियर आहे. आता शेक्सपियर आहे म्हणजे काय केलंय पहा, शेक्सपियर हा कोण होता, एक लेखक साहित्यिक होता. मग शेक्सपियर हे विशेष नाव असेल की नाही, विशेष नाम आहे. जसं माझं नाव विशाल विशेष नाम आहे, पण इथं काय केलंय, कालिदास सुद्धा विशेष नाम आहे.
आणि शेक्सपियर हे सुद्धा दोन्ही विशेष नामच आहेत. पण शेक्सपियर या नामाचा वाक्यात उपयोग कसा केला? सामान्य नामाप्रमाणे. जसं शेक्सपियर त्याच्या देशामध्ये जसा प्रसिद्ध आहे, तसं कालिदास आमच्या आता भारतामध्ये शेक्सपियर सारखा प्रसिद्ध आहे. म्हणजे शेक्सपियर भारताचा शेक्सपियर म्हणून त्याला ओळखलं जाते. मग हे शेक्सपियर जे मूळ विशेष नाम होतं, याला सामान्य रूपात मध्ये बदल केला आणि त्याचं कालिदासासोबत वर्णन केलं. त्यानंतर आमच्या वर्गात 3 पाटील आहेत. आता सांगितलं होतं की पाटील या शब्दाचं कसं वर्गीकरण करतात ते. मग हे पाटील कसं? तर पाटील हा एकच असते गावामध्ये. पाटील किती असतील बरं गावामध्ये? 10-12 असतील का? जो सगळा गावाचा कारभार चांगल्या रीतीने सांभाळतो, धनदागड असतो, सर्व काही त्याच्याकडे असते, त्याला आपण काय म्हणतो? पाटील. मग हा पाटील गावामध्ये किती? एखादाच असेल ना? काय सगळेच पाटील असतील का गावात? नाही. नाही. मग इथं काय केलंय? पाटील हा एकवचनी शब्द, विशेष शब्द आहे. पण इथं काय त्या वाक्यात दिलंय? आमच्या वर्गात 3 पाटील आहेत. आता अनेक वचन केलंय त्याचं, 3 पाटील आहेत. म्हणजे विशेष नामाला 3 हा अनेकवचनी शब्द जोडल्यामुळं या पाटील नामाचं सामान्य रूप झालं. विशेष नाम होतं, पण 3 या अक्षरामुळं सामान्य रूपामध्ये ते परिवर्तित झालं. या पद्धतीनं सामान्य रूपाचं विशेष रूप, विशेष नामामध्ये रूपांतर आणि विशेष नामाचं रूपांतर सामान्य नामामध्ये आपल्याला झालेलं पाहायला मिळते. खाली दिलंय भाववाचक नामांचा विशेष नाम म्हणून उपयोग. आता पहा, भाववाचक नाम ही गुणधर्माची नावं असतात. ती कुठल्याही विशेष स्वरूपामध्ये किंवा सामान्य नाम होत नाही म्हणून म्हणजे सामान्य नाम होत नाही म्हणून सांगितलं होतं. पण आता इथं काही उपचारात्मक पद्धतीने किंवा अपवादात्मक पद्धतीने ह्यांना वेगळ्या स्वरूपामध्ये कन्वर्ट केलेलं गेलं आहे, बदल केलेला आहे. मग ही भाववाचक नामांना विशेष नाम म्हणून कसा उपयोग झालाय पहा. भाववाचक नामांचा उपयोग सुद्धा व्यक्तीसाठी केल्यास ती विशेष नामे होतात. व्यक्तीसाठी केला, इथं एका विशिष्ट व्यक्तीसाठी केला, त्यामुळे ती काय झाली? विशेष नामे झाली. पहा, जसं मी सांगितलं होतं शांती हे नाव सांगितलं होतं. शांती ही माझ्या धाकट्या भावाची मुलगी आहे. शांती म्हणजे काय? तिच्या अंगी असणारे गुण दाखवले ते. शांती, शांतता जिला म्हणतो आपण. ओम शांती शांती. मग ही शांती गुणधर्माचं वर्गीकरण करणारा, गुणधर्माची ओळख देणारी घटक होती. शांती हे शब्द किंवा शांती नाव हे काय होतं? भाववाचक नाम होतं आणि जे त्याच्यातले गुणधर्म दाखवत होतं. पण इथं काय म्हणते पहा, शांती ही माझ्या धाकट्या भावाची मुलगी आहे. आता ही शांती व्यक्तीसाठी वापरली, म्हणजे मुलगी या नावासाठी त्याचा उपयोग केला. भाववाचक नाम आहे मुळात, पण कोणासाठी वापरला? मुलगी या शब्दासाठी त्याचा उपयोग केला. म्हणून ती शांती जी काय होती भावाच्या, ती आता झाली विशेष नाम. त्यानंतर दुसरं पहा, माधुरी सामना जिंकली. माधुरी, माधुरी कशाला म्हणतो आपण? गोडवा गिडवा माधुर्य जे काय आपल्याकडे असणारे गुणधर्म असतात, त्या गुणधर्मानुसार माधुरी, चांगलेपणा, बोलण्यातील किंवा इतर काही वाक्यातील, गाण्यातील माधुर्य जे आपण जोडतो त्यानुसार माधुरी सामना जिंकली. मग कुठला तरी सामना, माधुरी इथं मुलीच्या नावाचा उल्लेख म्हणून केलेला दिसते. मग हे झालं भाववाचक नामाचं विशेष नामात रूपांतर. विश्वास परीक्षेत पहिल्या वर्गाने पास झाला. पहा, विश्वास सहज म्हणतो, अरे तुला काय माझ्यावर विश्वास आहे की नाही बाबा म्हणतो. जरासा विश्वास ठेवून झाला राजा म्हणतो तू. म्हणजे बोलताना एखाद्या व्यक्तीबद्दल आपण विश्वास अविश्वास हे जे शब्द आहेत, जे गुणधर्मात्मक आहेत, भावात्मक आहेत, ते शब्द आपण सहज उच्चारत असतो. पण इथं विश्वास एखाद्या व्यक्तीचं नाव ठेवले. पहा, विश्वास परीक्षेत पहिल्या वर्गाने पास झाला. मग इथं विश्वास हा भाववाचक नाम असून सुद्धा सामान्य नामाचे, म्हणजे विश्वास हा भाववाचक नाम असून सुद्धा कुठल्या याच्यामध्ये गेला? व्यक्तीसाठी वापरलंय. विशेष नामामध्ये, व्यक्तीसाठी वापरून विशेष नामामध्ये त्याचं रूपांतर झालेलं दिसते. म्हणजे भाववाचक नामाला सुद्धा आपण काही प्रसंगी विशेष नामामध्ये रूपांतरित करू शकतो. मग भाववाचक नामाचं सामान्य नाम होणार नाही, कारण ती गुणधर्मांना दिलेली नावे असतात. त्यामुळं फक्त त्याचं विशेष नाम होऊ शकते. जसं सामान्य नामाचं विशेष नाम झालं, विशेष नामाचं सामान्य नाम झालं, भाववाचक नामाचं विशेष नाम झालं. पण भाववाचक नाम आणि इतर कुठलेही विशेष नाम जे असतील, ती जोडताना आपल्याला त्यांचे ते वर्गीकरण कसं आणि कोणत्या स्वरूपात केलेलं आहे हे सुद्धा आपल्याला लक्षात घेणं महत्वाचं ठरते. नाही तर काय होईल, आपण जे काही बोलतो चालतो त्या गुणधर्मानुसार वेगळ्या स्वरूपामध्ये जर गेलो, तर प्रत्येक घटक हा एकदा वेगळ्या स्वरूपात आपण मांडल्यामुळे त्याची वेगळी एक रचना निर्माण झालेली दिसेल. आता पुढे चालून पाहिलं तर आपण काय लक्षात येते? साधित नामे. साधित नामे म्हणजे काय ते पाहू आता. साधित नामे नामाच्या प्रकारातील आजचा हा शेवटचा आणि पुढील आपले जे काही संधिगिंधी आपण शिकणार आहोत त्यातील महत्वपूर्ण भाग. पहा आता, विशेषण, अव्यय, धातुसाधिते यांचा वापर नामाप्रमाणे केल्यास साधित नामे तयार होतात.
त्या दिवशी एक शब्द आला होता तद्धित, धातू साधित, अव्यय साधित. आता ही साधित म्हणजे काय, तर जोडायचे आहेत आपल्याला. कशाच्या माध्यमातून जोडायचं आहे पहा, विशेषण, अव्यय, धातू साधिते यांचा वापर नामाप्रमाणे केल्यास त्यांना साधिते असे म्हणतात, साधित नामे असे सुद्धा म्हणतात. मग इथं पहा, विशेषण साधित नामे. आता विशेषण म्हणजे काय सांगितलं होतं आपण व्याख्या, की एखाद्या वस्तूला एखाद्या नामाऐवजी वापरला जाणारा विशेष शब्द जे काही विशेषता दाखवते, नामाऐवजी विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हणतो म्हणलं, विशेषण. नामाऐवजी विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात, आपण पाहिलं. मग आता इथे लक्षात घ्या की विशेषण साधित नामे आपण पाहतोय, विशेषण साधित नामे. मग हे विशेषण साधित नामे पाहत असताना काय लक्षात घ्यायला की ही नामे कशापासून बनलेली आहेत, विशेषणापासून बनलेली आहेत. दिलेली नामे कशापासून बनलेली आहेत, विशेषणाच्या वापरातून किंवा विशेषणाच्या जोडणीतून बनलेली आहेत. म्हणून या नामांना आपण विशेषण साधित नामे किंवा या प्रकारामध्ये वर्गीकृत केलेलं आहे. आणि या वर्गीकरणानुसार ही नामे तयार झालेली आहेत. पहा आता पुढं काय दिलंय, विशेषण साधित नामे काय दिलीत, बऱ्याचदा विशेषणांचा उपयोग नावाप्रमाणे केला जातो. अशा वेळी विशेषणांना नामाप्रमाणे विभक्ती प्रत्यय लागू शकतात. जसं पहा इथं, शहाण्या माणसाला शब्दाचा मार, एक वाक्य दिलंय, शहाण्या माणसाला शब्दाचा मार. आता माणसाचा गुणधर्म कोणता सांगितला या वाक्यामध्ये, शहाण्या, म्हणजे शहाणा माणूस आहे बाबा कोणीतरी, शहाणपणा. त्याला शब्दाचा मार दिला की लगेच लक्षात येते. मग आता या शहाण्या या शब्दापासून काय वाक्य बनवलंय, पुढचं वाक्य पहा त्याच्या, शहाण्याला शब्दाचा मार. आता इथला माणूस शब्द त्यांनी वगळला, पहा माणूस हा शब्द काढून टाकला, शहाण्या माणसाला शब्दाचा मार जो होता की नाही. मग आता इथं काय केलं, शहाण्याला शब्दाचा मार. शहाण्याला म्हणजे कोणताही शहाणा व्यक्ती जर असेल, विशेष नामाचं आता त्याचं रूपांतर काय केलंय पहा, कोणताही शहाणा माणूस असेल, शहाणा आता इथं माणूस म्हणायचं कामच ठेवलं नाही त्यांना. शहाण्याला शब्दाचा मार, यामध्ये पहिल्या वाक्यामध्ये शहाण्या माणसाला शब्दाचा मार, यामध्ये शहाणा हे विशेषण होतं, पण इथं माणूस शब्द वगळून शहाण्याला शब्दाचा मार असं डायरेक्ट रूपांतर केलं त्याचं, आणि या शब्दाला विशेषणाच्या ऐवजी नामामध्ये रूपांतरित केलं. विशेषणापासून बनलेलं नाम, विशेषणापासून बनलेलं नाम म्हणून त्याला विशेषण साधित नामे असे म्हणतात. श्रीमंत माणसांना गर्व असतो. पहा, श्रीमंत माणूस कसा आहे, श्रीमंत, विशेषण आहे त्याचं, गुण त्याचे वर्गीकरण सांगायला, विशेषता सांगायला. श्रीमंत माणसाला गर्व असतो म्हणते, पण पुढच्या वाक्यात काय केलंय पहा, श्रीमंतांना गर्व असतो. आता माणूस काढून टाकला त्याच्यात, माणसांना सोडून दिलं. मग या श्रीमंत या विशेषणाचं रूपांतर विशेषण साधित नामात केलं. श्रीमंतांना गर्व असतो, मग कोणताही श्रीमंत असू द्या त्याला काय असतो, गर्व असतो म्हणते. पुढचं तिसरं वाक्य पहा, नकट्या मुलीच्या लग्नाला 1700 विघ्न. आता मुलगी कशी आहे, नकटी आहे, तिचं विशेषण आहे ते नकटी. पण दुसऱ्या वाक्यात त्याच्या समोर काय परिवर्तन केलंय पहा, नकटीच्या लग्नाला 17 विघ्न. आता मुलगी हा शब्द काढला, नकटीच्या लग्नाला 17 विघ्न, म्हणजे आपल्या लगेच लक्षात येते, नकटीच्या लग्नाला म्हटलं की आज लक्षात काय, नकटी मुलगी आहे बाबा कोणती तरी, कल्पनात्मक बाबीने आपण सहज म्हणू शकतो, नकटीच्या लग्नाला 1700 विघ्न. मग नकटीच्या जोडल्यामुळं इथं नामामध्ये त्याचा रूपांतर झालेला आहे. मग हे विशेषण साधित नाम. पुढं, आंधळा माणूस मागतो 1 डोळा, देव देतो 2 डोळे. आता आंधळा माणूस कसा आहे, आंधळा, त्याचं विशेषण सांगितले, कसा आहे माणूस, आंधळा. पण पुढच्या वाक्यामध्ये काय परिवर्तन केलंय, आंधळा मागतो 1 डोळा, देव देतो 2 डोळे, म्हणजे कोणता तरी आंधळा, त्याला माणूस म्हणायची आता गरज नाही. आंधळा जो आहे तो मागतो 1 डोळा, देव देतो 2 डोळे. मग या माणूस हा शब्द न वापरल्यामुळं, माणसाला किंवा माणूस हा शब्द न वापरल्यामुळं आंधळा या विशेषणाची विशेषण साधित नामात परिवर्तन झालं, आणि आंधळा मागतो 1 डोळा, देव देतो 2 डोळे अशी ती वाक्यरचना झालेली आहे. त्यानंतर म्हाताऱ्या माणसाला चळ भरला म्हणजे काहीतरी तो बोलत सुटला, काहीतरी विचार वेगळेच करू लागला त्याला. मग म्हाताऱ्या माणसाला, माणूस कसा आहे इथं, म्हातारा माणूस आहे, विशेषण आहे, पण पुढे दिलं म्हाताऱ्याला चळ भरला, म्हणजे माणूस शब्द काढून टाकून डायरेक्ट त्या म्हाताऱ्यालाच जोडून टाकले, म्हाताऱ्याला चळ भरला. मग यामध्ये म्हाताऱ्याला हे विशेषण साधित नाम आहे. आता अव्यय साधित नामे पाहूया. अव्यय साधित नामे म्हणजे काय, अव्यय म्हणजे तुम्हाला सांगितलं की जे शब्दांना जोडून येण्याचं काम करतात. मग काही प्रसंगी अव्ययांचा वापर सुद्धा नामासारखा केला जातो. जसं पहा,
त्याच्या प्रत्येक वाक्यात आणीचा वापर असतो. त्या दिवशी सांगितलं होतं तुम्हाला मी बोलताना पालउपदे सांगितले होते. केवळ प्रयोगी अव्यय म्हणतो व्यक्ती आणि, बरं का, ठरलं का, खरं का, हो का, अच्छा, असं का, तसं का, हे शब्द जे काही म्हणतो आपण ती पालउपदे त्या दिवशी सांगितली होती. मग अव्यय प्रकारानुसार इथं पहा की आता या वाक्यामध्ये काय दिलं, त्याच्या प्रत्येक वाक्यात आणीचा वापर असतो म्हणजे सहज बोलून जाते बाबा आणि नेहमी नेहमी म्हणत राहते. मग त्याच्यामध्ये या अव्ययाचा वापर सुद्धा झालेला नामासारखा दिसून येतो. पुढचं वाक्य पहा, आमच्या शाळेच्या संघाने यंदा क्रिकेटची ट्रॉफी पटकावल्यामुळे खेळाडूंची खूप वाहवा झाली. वाहवा झाली म्हणजे काय, खेळाडूचं कौतुक झालं, खेळाडूंना शाबासकी मिळाली, त्यांचं काहीतरी कौतुक झालं, त्यांची नेहमी नेहमी कोणीतरी स्तुती करत आहे. पण वाहवा हा केवळ प्रयोगी अव्यय आहे. वाहवा, वा काय छान, खूप छान खेळलास, असं आपण वर्गीकरण करतो, त्याचं वर्णन करतो. मग हे केवळ प्रयोगी अव्यय आहे शब्द वाहवा. पण इथं त्याचा उपयोग सामान्य नामाप्रमाणे न करता त्याला केवळ प्रयोगी अव्ययामध्ये न ठेवता वाक्यामध्ये त्याचं काहीतरी भर जाणवली आणि विशेष रूपामध्ये त्याला जोडलेला आहे. म्हणून हे जे काही आहे अव्यय साधित नामामध्ये त्याला आपण वाचू शकतो, त्याला अव्यय साधित नामामध्ये उच्चारित करू शकतो. त्यानंतर आहे धातू साधित नामे. धातू म्हणजे काय, तर क्रियापदातील मूळ शब्द. त्या दिवशी सांगितलं होतं धातू दर्शक शब्द. धातू म्हणजे काय, तर क्रियापदातील मूळ क्रियावाचक शब्द. क्रियापदातील मूळ क्रियावाचक शब्द. मूळ क्रियावाचक शब्द जे काही असते त्याला म्हणतो आपण धातू साधित किंवा धातू. हा शब्द जो असतो या शब्द प्रकारानुसार क्रियावाचक शब्दाची रचना झालेली असते. मग ही रचना आपण पाहिली तर लक्षात येईल की धातू साधित शब्दामध्ये काय होतं पाहता, धातूला प्रत्यय जोडून त्याचा कर्ता किंवा कर्म म्हणून नामासारखा उपयोग केल्यास त्याला धातू साधित नाम असे म्हणतात. आता याचा उपयोग काय करायचा, कर्ता किंवा कर्म म्हणून करायचा म्हणजे धातूचा, जी काही धातू असते. आता इथं पहा, त्याचे वागणे चांगले नाही, यामध्ये वागणे मधील मूळ धातू कोणता आहे, वाग हा धातू आहे मूळ धातू. वाग या धातूला ने हा प्रत्यय जोडला आणि त्याचं काम काय केलं, कर्ता किंवा कर्म. त्याचे वागणे चांगले नाही, कोणाचे वागणे चांगले नाही, त्याचे. मग काय चांगले नाही, वागणे. म्हणजे वागणे हा शब्द या ठिकाणी कर्म म्हणून वापरला आणि धातू साधित त्याचं रूपांतर झालं आणि धातू साधित नाम तयार झालं. ते पाहून मला रडू आले. पहा, मूळ धातू रडू या नामातील रडू या क्रियापदातील मूळ धातू आहे रडणे. मग ज्याला म्हणतो आपण ते पाहून मला रडू आले. मग आता काय पाहून रडू आलं, कोणाला पाहून रडू आलं, किंवा एखादी स्थिती पाहून, काय पाहून रडू आलं, ते पाहून रडू आलं. मग कशामुळे रडू आलं माहित नाही, इथं काही बाकीचं दिलेलं नाही. पण या रडणे या शब्दाला धातू साधिताला रडू हे स्वरूप देऊन याचा धातू साधित नामामध्ये उपयोग केलेला दिसतो. आता पहा, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. यामध्ये दोन धातू आहेत. देणाऱ्याने म्हणजे देणाऱ्याने यातला मूळ धातू आहे दे आणि घेणाऱ्याने यातला मूळ धातू कोणता आहे, घे. मग या धातू साधित रूपांचं काय केलं, धातू साधित नामामध्ये रूपांतर केलंय. पहा, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. म्हणजे दिलेल्या वाक्यातील धातू सुद्धा नामासारखे वापरता येऊ शकतात. मग हे धातू साधित नाम कधी, कशी, कुठे आणि कोणत्या रूपात येतील हे सुद्धा आपल्याला पाहणं आवश्यक ठरणारे असते. मग या सगळ्या स्वरूपानुसार आज जी काही नामाची प्रकारांची मांडणी होती, ही मांडणी सर्वतोपरी आपण पूर्ण करण्याचा एक प्रयत्न केलेला आहे. म्हणजे आता यानंतरची जी काही भाग असतील आपली नामाच्या संबंधित उपघटकांची जी काही रचना असेल, त्यामध्ये पुढे येणारा घटक असेल आपला एकवचन, अनेकवचन, लिंग आणि मग असणार आहे विभक्तीचे प्रत्यय. या सर्व प्रकारानुसार नामाचा प्रकार पूर्ण होईल. त्यानंतर आपले जसं आपण शब्दांच्या जातीमध्ये पुढे जाऊ त्या सगळ्या स्वरूपानुसार ही मांडणी करता येते. प्रत्येक मांडणीत नवीन एक काहीतरी स्वरूप आगळे वेगळेपणानं आपल्याला विस्तृतपणाने मांडता येते. म्हणजे नामाच्या प्रकाराबाबत जे काही आपल्या संकल्पना होत्या त्या दिवशी ओझरतं पाहिलं होतं, आज त्याला पूर्ण स्वरूपात आपण शिकून घेतलं. आणि येणाऱ्या परीक्षेमध्ये नाम, भावाचक नाम काय, विशेष नाम काय, अव्यय साधित नाम काय, धातू साधित काय,
हे सर्व आपल्याला ओळखता येणं शक्य आहे आणि आपण सहज ओळखूही शकू. आता या दिलेल्या घटकाची थोडीशी उजळणी करणं आवश्यक काय ठरते, तर हा शिकवलेला जो काही पोर्शन असेल तो आपल्याला नंतर एखाद्या वेळेस ज्या वेळेस वेळ मिळेल म्हणजे पुढच्या तासिकेच्या दरम्यान त्यावेळेस त्याच्या आधीही वाचन करून घ्यायचं. त्याचे काही नोट्स असतील किंवा इतर काही बाबी असतील त्या सुद्धा पाहायच्या आहेत. आणि हे रेकॉर्डेड व्हिडिओ सुद्धा आहेत. या रेकॉर्डिंग मध्ये सुद्धा आपल्याला जे काही समजा इतर अभ्यासाच्या वेळी मदत होत असेल त्याचा सुद्धा आपण वापर करू शकतो आणि आपल्या अभ्यासाला निश्चितपणानं पूर्णत्व देऊ शकतो. आजच्या नाम प्रकाराबाबत काही अडचणी असतील त्या अडचणी लगेच कळवा, म्हणजे आपला त्यानंतर काही येणाऱ्या उपाययोजना असतील किंवा त्याबाबतच्या ज्या काही समस्या असतील ते सोडवता येतील. नाम या प्रकाराबाबत आज आपण पूर्ण माहिती घेतलेली आहे. आता पुढील जे काय असतील शब्दांच्या जाती त्या आपण क्रमाक्रमाने जसं जसं म्हणजे आपल्याला महत्वपूर्ण ठरणारे घटक जे जे असतील